एकदा रिवाइज करते, लक्षात येते का बघा, आपण जेव्हा इक्विपमेंट बघितले होते ना, एन्व्हायरमेंट कंट्रोलसाठीचे इक्विपमेंट बघत होतो, किंवा ज्या आपण सिस्टीम यूज करतो ग्रीन हाऊस मधल्या एन्व्हायरमेंट कंट्रोलिंगसाठी, इक्विपमेंट रिक्वायर्ड फॉर ग्रीन हाऊस कंट्रोलिंग, त्याच्यामध्ये समर कुलिंग, विंटर कुलिंग, नॅचरल व्हेंटिलेशन, फोर्स व्हेंटिलेशन, मायक्रो प्रोसेसर आणि कम्प्युटर आपण पाहिलं होतं. आता पुन्हा सांगणार नाही. ऍक्टिव्ह समर कुलिंग मध्ये आपण फॅन अँड पॅड कुलिंग सिस्टीम बघितली होती. तर तुम्हाला सांगितलं होतं की ग्रीन हाऊसच्या वन वॉलला कुलिंग पॅड प्रोव्हाइड केले जातात आणि एका वॉलला एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड केले जातात. आठवते का तुम्हाला? ते प्रेझेंटेशन पाठवेल आणि वाचा. आता मी जास्त डिटेलमध्ये रिवाइज करणार नाही, कारण की खूप वेळा खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं. तुमचं लक्ष नसेल तर त्याला मी जबाबदार नाही. त्यानंतर फॉग कुलिंग सिस्टीम बघितली होती. म्हणजे कशासाठी आपण करतो ही कुलिंग सिस्टीम? समर पिरियडमध्ये आपल्या ग्रीन हाऊस मधलं जर टेम्परेचर जास्त झालं, म्हणजे ती हीट इन्क्रीज झाली, तर ती कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला हायर टेम्परेचर कंट्रोलिंग करण्यासाठी कुलिंग सिस्टीम आपण यूज करतो. आणि त्याच्यासाठी फॅन अँड पॅड कुलिंग सिस्टीम आणि फॉग कुलिंग सिस्टीम. फॉग मध्येच काय असतं की 10 मायक्रॉन्सचे ड्रॉपलेट्स असतात ना, मग ते जे मॉइश्चर कंटेंट जे आहे ते आपण काय करतो, त्या एरियामध्ये ग्रीन हाऊसमध्ये ते आपण स्प्रेड करतो ना, आणि त्याच्यामुळे काय होतं की मॉइश्चर कंटेंट इन्क्रीज झालं, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीज होते. म्हणजे तुमचं जे हाय टेम्परेचर आहे, म्हणजे हीटची इन्क्रीज झालेली आहे, ती कंट्रोल करण्याचं काम त्या फॉगच्या साहाय्याने केलं जातं. नंतर रीड करा, तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने फॉग सिस्टीम आपल्या ग्रीन हाऊसमध्ये प्रोव्हाइड केलेली असते, आणि फॉग व्यवस्थित युनिफॉर्मली पूर्ण ग्रीन हाऊसच्या एरियामध्ये स्प्रेड होण्यासाठी तिथं फॅन्स प्रोव्हाइड केलेले असतात अशा पद्धतीने. त्यानंतर ऍक्टिव्ह विंटर कुलिंग सिस्टीम, म्हणजे विंटरमध्ये सुद्धा काय होतं की जेव्हा आपली हीट किंवा सोलर रेडिएशन तर ग्रीन हाऊसमध्ये एंटर करतात, पण तुमच्या त्या ग्लेझिंग मटेरियलमुळे काय होतं, किंवा त्या कव्हरिंग मटेरियलमुळे ती हीट पुन्हा ट्रॅप केली जाते आतल्या साईडला, आणि मग जास्त टेम्परेचर झाल्यामुळे ते हीट जी इन्क्रीज होते, तर ती कंट्रोल करण्यासाठी आपण विंटर कुलिंगमध्ये कन्व्हेक्शन ट्यूब कुलिंग सिस्टीम यूज करतो. कन्व्हेक्शन ट्यूब कुलिंग सिस्टममध्ये काय करत होतो आपण, ह्या ट्यूबमध्ये जी ट्यूब त्याला होल्स प्रोव्हाइड केलेले असतात, तर ह्या ट्यूब मधून काय केली जाते की एअर पास केली जाते, प्रेशराइज्ड एअर, आणि नंतर ती काय केली जाते की त्या प्लांटवरती कूल एअर त्या कन्व्हेक्शन ट्यूब मधून पास केली जाते. आणि कन्व्हेक्शन ट्यूब मधून काय होते की जेव्हा ती बाहेर पडते त्या होलमधून, तर अशा पद्धतीने ती काय करते, हळूहळू टेम्परेचरला कूल डाऊन करण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हा ते काय होतं, जेव्हा हे कूल एअर हॉट एअरमध्ये मिक्स झाल्याच्या नंतर काय होतं की ती थोडी डेन्स होते, आणि नंतर मग हळूहळू हे कूल एअर काय करते, प्लांटच्या रूट सेक्शनला किंवा ग्राउंड लेवलला ती हळूहळू फॉल्स होते, आणि अशा पद्धतीने मग प्लांटचा टोटल एरिया तिथं कूल केला जातो. कन्व्हेक्शन ट्यूब विंटर कूलिंग सिस्टीम लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण हॉरिझॉन्टल एअर फ्लो कूलिंग, म्हणजे ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल फॅन बघितले होते, हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन बघितले होते. तर एखाद्या ग्रीन हाऊसमध्ये काय केलं जातं की हॉरिझॉन्टल फॅन प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुमचं जे टेम्परेचर जे इन्क्रीज झालेलं आहे ते कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर ग्रीन हाऊस व्हेंटिलेशन आपण बघतो, त्यामध्ये नॅचरल व्हेंटिलेशन असेल किंवा फोर्स व्हेंटिलेशन. नॅचरल व्हेंटिलेशन मध्ये आपण तिथं विंडोज किंवा तिथं आपण काय म्हणू शकतो की ओपनिंग्स प्रोव्हाइड केलेले, किंवा काही ठिकाणी शेल्टर्स हाफ किंवा फुल्ली ओपन करण्याची सिस्टम तिथं प्रोव्हाइड केली असते ऑन द वॉल ऑफ द ग्रीन हाऊस. त्यानंतर रोलअप साईड, जे तुम्हाला सांगितलं की रोलअप साईड मध्ये काय केलं जातं की पूर्णपणे तुमचं ग्रीन हाऊसचा जो कव्हरिंग मटेरियल आहे ते रोलअप केलं जातं वरती, आणि जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपरली व्हावे. आणि रोलअप मध्येच आपण तिथं सीव्ज प्रोव्हाइड करत होतो, किंवा तिथं काय म्हणू शकतो आपण त्याला, जे डस्ट पार्टिकल वगैरे त्याच्यामध्ये एंटर करू नये यासाठी तिथं सीव्ज किंवा स्क्रीन्स प्रोव्हाइड केल्या जातात, जेव्हा रोलअप साईडची व्हेंटिलेशन सिस्टीम आपण प्रोव्हाइड करतो तेव्हा. आणि त्यानंतर फोर्स व्हेंटिलेशन मध्ये काय, आता फोर्स म्हटलं की तिथं फॅन आले, आणि जेव्हा आपण फॅन प्रोव्हाइड करतो तर अशा पद्धतीनं तिथं व्हेंटिलेशनसाठी फॅन प्रोव्हाइड केली की ती फोर्स व्हेंटिलेशन सिस्टीम होते. नंतर आपण मायक्रो प्रोसेसर बघितलं होतं की ज्याच्या थ्रू काय केलं जायचं की अबाउट 20 डिव्हाइसेस ते कंट्रोल करू शकतं. मायक्रो प्रोसेसिंग इज कंट्रोल अबाउट 20 डिव्हाइसेस, आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर, लाईट इंटेन्सिटी, रेन आणि विंडचं स्पीड या पद्धतीचे जे फॅक्टर्स आहेत तर ते कंट्रोल करण्याचं काम मायक्रो प्रोसेसरच्या सहाय्याने केलं जातं. तर याबद्दल सांगितलं होतं. आणि नंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो आपल्याला एन्व्हायरमेंट कंट्रोलसाठी उपयोगात येतो, तो म्हणजे कम्प्युटर सिस्टीम. आता जेव्हा कम्प्युटर सिस्टीम किंवा कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम एखाद्या ग्रीन हाऊसमध्ये तुम्ही यूज करतात, तर तिथं सर्व ऑटोमॅटिक कंडिशन्स कंट्रोल केल्या जातात. म्हणजे सध्या म्हणजे इन नाव डेज युरोप, जपान आणि US मध्ये ह्या सिस्टीम ग्रीन हाऊसमध्ये इन्स्टॉल केलेल्या आढळून येतात. तर या ज्या कंट्रीज आहेत त्यामध्ये मोस्टली कम्प्युटर्सचा यूज केला जातो फॉर कंट्रोलिंग ऑल द कंडिशन्स ऑफ एन्व्हायरमेंट, प्रोव्हाइड फुल्ली इंटिग्रेटेड कंट्रोल ऑफ टेम्परेचर, ह्युमिडिटी, इरिगेशन,
fertilization, CO2 control, light intensity, shade level for virtually any size growing facility. तर या जेव्हा आपण या ग्रीन हाऊस सिस्टीम मध्ये कम्प्युटर सिस्टीम प्रोव्हाइड करतो, कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम, तर ते काय काय कंट्रोल करतं की टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, इरिगेशनच्या सिस्टीम्स कंट्रोल करण्यासाठी, फर्टिलायझेशन, CO2चा कंटेंट असेल, त्यानंतर लाईट इंटेन्सिटी किंवा शेडिंग लेवल, ह्या सर्व फॅक्टर्सचं कंट्रोल आणि कोणत्याही पद्धती प्लांट असू दे, म्हणजे कुठल्याही साईजचं ग्रीन हाऊस असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्युटर्स प्रोव्हाइड करू शकता. मोस्टली लार्ज स्केल वरतीच कम्प्युटर कंट्रोल सिस्टम यूज केली जाते. स्मॉल स्केल वरती जर यूज करायची असेल तर ते थोडी कॉस्टली असते. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. प्रिसाइज कंट्रोल ओव्हर अ ग्रोविंग ऑपरेशन, सेव्हिंग ऑफ 15 to 50% इन एनर्जी, वॉटर, केमिकल अँड पेस्टिसाइड ऍप्लिकेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम मार्फत जर कंट्रोलिंग करत असता तर त्यावेळी ना 15 ते 50% एनर्जी, त्याचबरोबर तुमच्या इरिगेशनसाठी लागणारं वॉटर असेल किंवा फर्टिलायझेशनसाठीचं केमिकल असेल किंवा फर्टिलायझर्स असतील, पेस्टिसाइड्सचं ऍप्लिकेशन असेल, तर जेव्हा तुम्ही ह्या ऑटोमॅटिक सिस्टीमचा यूज काय होतं की मॅन्युअली एखादा वर्क करत असेल तर त्याच्याकडून थोड्याफार प्रमाणामध्ये त्या एनर्जीचा किंवा इरिगेशन सिस्टीममध्ये वॉटरचा लॉस होण्याची शक्यता असते. म्हणजे जर कंट्रोल कम्प्युटरद्वारे करत असतील तर तो टाइमली असतो आणि त्यामुळे काय होतं की तिथं प्रॉपरली कंट्रोलिंग केल्यामुळं या पद्धतीनं एनर्जी असेल, वॉटर, केमिकल, पेस्टिसाइड्सचे ऍप्लिकेशन्स वगैरे 15 to 50% पर्यंत त्याचं सेव्हिंग केलं जाऊ शकतं. कम्प्युटर कंट्रोल्स नॉर्मली हेल्प टू अचीव, तर काय काय आपल्याला मिळतं कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम मधून, तर ग्रेटर प्लांट कन्सिस्टन्सी, त्यानंतर ऑन शेड्यूल प्रोडक्शन, हायर ओव्हरऑल प्लांट क्वालिटी अँड एन्व्हायरमेंटल प्युरिटी. म्हणजे जेव्हा तुम्ही कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड करता तर त्यामध्ये काय होतं की तुमच्या प्लांटची कन्सिस्टन्सी ग्रेटर राहते, कारण की तिथं तुम्ही आता पाहिलेलं आहे की तिथं इक्वली, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली किंवा मशीनचा वापर करता, जे मेकॅनिकली जेव्हा तुम्ही कशाचं कंट्रोलिंग करत असता ॲज कम्पेअर टू मॅन्युअल, तर तिथं काय होत असते की एक प्रॉपर लेवलवरती तुम्ही त्याचं कंट्रोलिंग करत असता, किंवा कोणतंही ऍप्लिकेशन असू दे, पेस्टिसाइडचं असेल, फर्टिलायझर असेल, वॉटर इरिगेशनसाठी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचे असतील, तर तिथं तुम्ही त्याला जेवढं गरजेचं आहे त्याच प्रमाणामध्ये त्याला अवेलेबल करून देऊ शकता. तर त्यामुळे काय होतं की तुमच्या प्लांटची ग्रोथ युनिफॉर्मली आणि कन्सिस्टंटली होत राहते, कारण की तिथे कोणत्याही पद्धतीचा काय म्हणतो आपण तुटवडा होत नाहीये. तिथं कंटिन्युअसली तिथं त्याला तुम्ही ते एन्व्हायरमेंट काय करू शकता की प्रोव्हाइड करू शकता. नेक्स्ट काय हेल्प होते तर ऑन शेड्यूल प्रोडक्शन, म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता की सर्वात प्रथम तर तुम्ही इथं टाइमली, म्हणजे एखाद्या फॅक्टरवरती, आता टेम्परेचर इन्क्रीज होत आहे किंवा त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर तिथली इन्क्रीज होते, डिक्रीज होत आहे, किंवा लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज डिक्रीज होत आहे, तर तो कंट्रोल जो आहे तो पूर्ण तुमच्या कम्प्युटरवरती डिपेंड आहे. तुमच्या कम्प्युटरला जे सेन्सर्स लावलेले असतात तर ते सेन्सर काय करतात की सेन्सेस प्रोव्हाइड करतात, आणि जेणेकरून काय होतं की एखाद्या वेळी एखादा माणूस तिथं व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही, पण कम्प्युटर तिथं प्रॉपरली लक्ष देऊ शकतो, आणि त्यामुळे ह्या गोष्टींना कंट्रोल करण्याचं काम म्हणजे टाइम टू टाइम होतं. आणि त्यामुळे काय होतं की ऑन शेड्यूल प्रोडक्शन तुम्हाला मिळतं, म्हणजे तुम्हाला ते सीझन बाय सीझन जसा काही आपल्याला एन्व्हायरमेंटची गरज आहे त्या पद्धतीनं तुम्ही तिथं एन्व्हायरमेंट कंट्रोल करून अचीव करू शकता. त्यानंतर हायर ओव्हरऑल प्लांट क्वालिटी, इतक्या व्यवस्थित जर तुम्हाला सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड होत असतील, किंवा एखाद्या प्लांटच्या ग्रोथसाठीच्या ज्या गोष्टी आहेत अवेलेबल किंवा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यासाठी फोटोसिंथेसिससाठी लागणारी लाईट असेल, CO2चा कंटेंट असेल, तर हे काय केलं जातं कम्प्युटर सिस्टीम मार्फत सर्व प्रॉपरली कंट्रोल केलं जात आहे ना, म्हणजे त्या प्लांटला त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या ग्रोथसाठीच्या त्या वेळेच्या वेळी मिळत आहेत. तर त्यामुळे काय होणार आहे, ऑफकोर्स त्याची क्वालिटी आहे ती हायर असणार आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल प्युरिटी, म्हणजे इथं आपण एन्व्हायरमेंटचा जो कंट्रोल करत आहोत तर तो प्रमाणामध्ये करत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय म्हणू शकतो आपल्याला की जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला इथं अवेलेबल करू शकतो आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्ससाठीचे जेवढे काही कंटेंट आपल्याला पाहिजे, किंवा ज्या पद्धतीनं तुम्हाला ते रिक्वायर्ड टेम्परेचर असेल किंवा रिक्वायर्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर ते तुम्हाला तिथं प्रॉपरली कंट्रोल करता येतं. आणि सो वी कॅन अचीव द एन्व्हायरमेंटल प्युरिटी. इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला इथं पोल्युशन वगैरे अशा पद्धतीनं कोणताही लॉस इथं दिसून येणार नाही. तर जेव्हा तुम्ही कम्प्युटरचा यूज करत असता फॉर कंट्रोलिंग एन्व्हायरमेंट इन द ग्रीन हाऊस, तर तिथं किती बघा बेटर ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता की एका कम्प्युटरवरून तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी 100
पर्यंतच्या म्हणजे काही जे फॅक्टर्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता किंवा ऑपरेट करू शकता एका कम्प्युटरवरून फक्त. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वेदर साठीचा सेन्सर असेल, टेम्परेचर साठीचा सेन्सर असेल, थर्मोस्टॅट प्रोव्हाइड केलेला असेल, त्यानंतर विंडचं स्पीड असेल, तुमचे टेम्परेचरसाठी, रिलेटिव्ह ह्युमिडिटीसाठी, सर्व फॅक्टर्ससाठी तुम्ही तिथं प्रोव्हाइड करू शकता. ए कम्प्युटर कॅन कंट्रोल हंड्रेड्स ऑफ डिव्हायसेस विदिन ए ग्रीन हाऊस. मायक्रो प्रोसेसर जेव्हा प्रोव्हाइड केले जात होते तेव्हा तिथं काय सांगितलं की 20 डिव्हायसेस ते कंट्रोल करू शकतं, पण एखाद्या कम्प्युटरवरती तुम्ही 100 आउट ऑफ डिव्हायसेस तिथं कंट्रोल करू शकता. वेंट्स, हीटर्स, फॅन्स, हॉट वॉटर मिक्सिंग बॉल्स, इरिगेशन बॉल्स, कर्टेन्स अँड लाईट्स, तर हे सर्व तुम्ही तिथं काय करू शकता की व्यवस्थित म्हणजे तिथं त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. म्हणजे त्या कम्प्युटरच्या एका बटनवरती तुम्ही ते वेंट्सचं ओपनिंग क्लोजिंग असेल, हीटरचं ऑन आणि ऑफ स्विच करायचे असतील किंवा फॅन ऑन ऑफ करायचे असतील, हॉट वॉटर सिस्टीमसाठीचे जे बॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांना ऑन ऑफ करायचं असेल, इरिगेशनसाठीचे वॉटर सप्लायसाठीचे बॉल्स असतील ते ऑपरेट करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करायचं असेल तर कर्टन्स ओपन करायचे, क्लोज करायचे त्यासाठी, किंवा लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज करायची, डिक्रीज करायची, असे कितीतरी फॅक्टर्स आहेत जे आपण प्लांट रिस्पॉन्समध्ये जे फॅक्टर्स पाहिले. तर अशा पद्धतीने एवढ्या सारे पॅरामीटर्स जे आहेत तर त्याला कंट्रोल करता येतं विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर बाय युटिलायझिंग डझन्स ऑफ इनपुट पॅरामीटर्स. आता हे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी समथिंग इनपुट तुम्हाला पॅरामीटर्स द्यावे लागतात, किंवा आपण म्हणू शकतो की त्याला काही टेम्परेचरसाठी जो कंट्रोल आपण करतो ते थर्मोस्टॅट प्रोव्हाइड केलेला असतो अशा पद्धतीनं. तर तसे काही पॅरामीटर्स तिथं इनपुट करून हे एन्व्हायरमेंट आपण कंट्रोल करत असतो. तर सच ॲज आउटसाइड अँड इनसाइड टेम्परेचर, ह्युमिडिटी, outside wind direction, velocity, CO2 level and even the time of the day or night. एवढ्या साऱ्या गोष्टींवरती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. Computer system receives signals from all sensors, evaluate all conditions and send appropriate commands every minute to each piece of equipment in greenhouse. म्हणजे कम्प्युटर सिस्टीम काय करतं की त्या सेन्सर कडून सिग्नल्स रिसीव्ह करतं आणि त्याच्यानंतर मग ते काय करतं, कोणत्या कंडिशन म्हणजे त्या सर्व कंडिशन्स इव्हॅल्युएट करून त्या इक्विपमेंटला प्रॉपर कमांड किंवा अप्रोप्रिएट कमांड त्याला ते देत असतं. त्या ग्रीन हाऊसमध्ये तुम्ही जे प्लेस केलेलं असतं तर त्याला कमांड प्रॉपरली ते देत असताना अशा पद्धतीने ऑपरेट होतं. अँड दस मेंटेनिंग आयडियल कंडिशन इन विच ऑफ द व्हेरियस इंडिपेंडंट ग्रीन हाऊस झोन डिफाईन्ड बाय द ग्रोवर. म्हणजे एखादा ग्रोवर मीन्स ज्याचा तो ग्रीन हाऊस आहे आणि जो प्लांटचं ग्रो करतोय तर तो काय करू शकतो की अशा पद्धतीने कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड करून आयडियल कंडिशन, एखाद्या ग्रीन हाऊससाठीची आयडियल कंडिशन तिथं प्रोव्हाइड करू शकतो. आणि वेरियस इंडिपेंडंट ग्रीन हाऊसेस म्हटलेलं आहे. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र ग्रीन हाऊसेस. एखादा ग्रोवर स्वतःचा स्वतंत्र ग्रीन हाऊस त्या कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम मार्फत कंट्रोल करू शकतो अशा पद्धतीने. कम्प्युटर कलेक्ट अँड रेकॉर्ड डेटा प्रोव्हाइडेड बाय ग्रीन हाऊस प्रोडक्शन मॅनेजर्स. तर कम्प्युटर काय करतं की जो ग्रीन हाऊस प्रोडक्शन मॅनेजरकडून जो डेटा मिळेल किंवा त्या कम्प्युटर सिस्टीममध्ये जे काही डाटा अवेलेबल होणार आहे तर तो तिथं रेकॉर्ड केला जाणार आणि सच डाटा विल एनेबल द ग्रोवर टू गेन अ कॉम्प्रेसिव्ह नॉलेज ऑफ ऑल फॅक्टर अफेक्टिंग क्वालिटी अँड टाइमलीनेस ऑफ प्रोडक्ट. तर तुमच्याकडे डाटा कलेक्ट झालेला आहे तर त्याचा तुम्ही रेकॉर्ड ठेवू शकता. म्हणजे तुम्ही त्या पूर्ण प्लांटच्या ग्रोथसाठीचा सर्व डेटा कलेक्ट करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही त्याचं कॉम्प्रेसिव्ह नॉलेज तुम्हाला त्या प्लांटबद्दलचं अवेलेबल होतं त्या ग्रोवरला. आणि जेणेकरून ते त्याच्या क्वालिटीवरती आपण डिपेंड असणारे जे फॅक्टर्स आहेत तर त्याचा तुम्ही प्रॉपरली स्टडी करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याला ग्रो करू शकता. ए कम्प्युटर प्रोड्यूस ग्राफ ऑफ पास्ट अँड करंट एन्व्हायरमेंटल कंडिशन बोथ इनसाइड अँड आउटसाइड द ग्रीन हाऊस कॉम्प्लेक्स. आणि याच्यामुळे काय म्हणजे याच्याच आपल्याला काय फायदा होतो की तुम्ही जे डाटा रेकॉर्ड केलेला आहे किंवा कलेक्ट केलेला आहे तर कम्प्युटर आपल्याला त्याचे ग्राफ सुद्धा प्रोव्हाइड करतं. मग तो पास्टचा असेल किंवा करंटचा एन्व्हायरमेंटल कंडिशन असू देत, म्हणजे पास्ट आणि करंटचा दोन्ही पण आपल्याला ग्राफ्स तिथं अवेलेबल होतात आणि त्या ग्राफचा यूज करून आपण काय करू शकतो की तिथं कंडिशन्स कंट्रोल करू शकतो. Using a data printout option, growers can produce reports and summaries of environmental conditions such as temperature, humidity, and the CO2 status for the given day or over a long period of time.
करंट ऑर लेटर यूज. आणि जेव्हा तुम्ही असा डाटा तुम्हाला अवेलेबल होतो इन द फॉर्म ऑफ ग्राफ्स असेल किंवा जे काही डाटा जो आहे तो त्याचं ते कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज जे आहे ते तुम्ही रिपोर्ट्समध्ये कलेक्ट करू शकता आणि समरीज किंवा रिपोर्ट्स तो ग्रोवर डेव्हलप करू शकतो ना, तो बनवू शकतो. आणि त्याचा जे प्रिंट आउट आहे त्याच्यावरून तुम्ही त्याच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सचा एक रिपोर्ट किंवा त्याची एक समरी तुमच्याकडे राहू शकते किंवा त्याचा एक स्टेटस जे आपण म्हणू शकतो ते तुमच्याकडे शॉर्ट पिरियडचा असू दे किंवा लॉंगर पिरियडसाठीचा असू दे, 1 डे साठी असू दे किंवा असं तुम्हाला किती महिन्यासाठी वगैरे पाहिजे, तर अशा पद्धतीने डाटा तुम्ही तिथे कलेक्ट करू शकता फॉर करंट यूज अँड लेटर यूज. म्हणजे तुम्ही आता समजा जे प्लांट तुम्ही तिथे ग्रो करताय आणि त्याचा जो डाटा आत्ताचा जो प्लांट ग्रो करताय आणि तो डाटा कलेक्ट केल्यानंतर तुम्ही अनालिसिस करू शकणार आहे ना, की तुम्हाला कुठे काही ड्रॉबॅक्स राहिले आहेत का किंवा कुठे काही फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या राहिल्या आहेत का किंवा कशा पद्धतीचे आपल्याला प्रोडक्शन अवेलेबल झालेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही लेटर यूज म्हणजे फ्युचरमध्ये पण त्या डाटाचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. As more environmental factor in the greenhouse is controlled, there come a stage when individual control cannot be coordinated to prevent system overlap. म्हणजे जे कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम जे आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एखादा इंडिव्हिज्युअल आहे किंवा एखादा जो पर्सन आहे, ग्रोवर आहे, तो एकटा कंट्रोल करू शकत नाही, अशा वेळी तुम्ही या पद्धतीचे कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड करून ग्रीन हाऊस मधले जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते कंट्रोल करू शकता. अँड एक्झाम्पल इज द ग्रीन हाऊस थर्मोस्टॅट कॉलिंग फॉर हिटिंग वाईल द एक्झॉस्ट फॅन आर स्टील रनिंग. म्हणजे एखाद्या वेळी काय झालेलं आहे, थर्मोस्टॅटने तुम्हाला काय केलेलं आहे की सेन्सर दिलेला आहे की तिथं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, आपल्याला कमी करायची गरज आहे आणि त्याच ठिकाणी एक्झॉस्ट फॅन सुद्धा रनिंग करायचे आहेत तुम्हाला. ऍट अ टाइम तुम्हाला ह्या सर्व फॅसिलिटीज, तो जो कंट्रोलर आहे, मॅन जो आहे, तो त्याला ऍट अ टाइम कंट्रोल करता येणार आहे का? म्हणजे त्याला तिकडे जाऊन थर्मोस्टॅट कंट्रोल करू का इकडे एक्झॉस्ट फॅनला कंट्रोल करू? तर तिथं जेव्हा कम्प्युटर सिस्टीम मधलं एक बटन प्रेस केलं तर तुम्ही ऍट अ टाइम both conditions तुम्ही तिथे कंट्रोल करू शकता. With proper software program which uses the environmental parameters as input from different sensors can effectively coordinate all the equipment without overlap and precisely control all parameters affecting plant development as desired. म्हणजे सॉफ्टवेअर जर प्रॉपरली तुम्ही प्रोग्राम केलं असेल, कम्प्युटर सिस्टीम सुद्धा ऑपरेट करणं म्हणजे एवढं इझी नाहीये. त्याच्यामधल्या प्रोग्रामिंगमध्ये जरा जरी व्हायरस असेल तर तुमची सिस्टीमच खराब होऊ शकते. तर सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग प्रॉपरली केलेलं असेल आणि तर त्या पद्धतीनं तुम्ही एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्स पण इनपुट जो आहे, एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्सचा इनपुट सेन्सर जे प्रोव्हाइड करणार आहे आपण, जेणेकरून आपल्याला ते सेन्स यायला पाहिजे ना कम्प्युटरवरती, तर ते तुम्ही प्रॉपरली तिथं रन करत असाल किंवा इफेक्टिव्हली कोऑर्डिनेट करत असाल त्या इक्विपमेंटला, तर तिथं तुम्ही हे सर्व जे पॅरामीटर्स आहेत तर ते कंट्रोल करू शकता. Despite the attraction of computer system, it should be remembered that the success of any production system is totally dependent on the grower's knowledge of the system and the crop management. जरी तुम्हाला कम्प्युटर सिस्टीम बद्दल असं आता एवढं ऐकलं तर हे किती ऑटोमॅटिकली सगळं कंट्रोल होऊ शकतं आणि आपण किती एकाच ठिकाणी बसून कंट्रोल करू शकतो वगैरे, असं इतकं जरी इझी वाटत असलं, अट्रॅक्टिव्ह वाटत असलं, तरी जो ऑपरेटर आहे किंवा ग्रोअर्सचं जे नॉलेज आहे त्याच्यावरतीच सर्व डिपेंड आहे. म्हणजे त्याला जर कम्प्युटरच ऑपरेट करता येत नसेल तर त्याचा शून्य उपयोग आहे. तर तुम्हाला काय प्रॉपरली नॉलेज असलं पाहिजे आणि क्रॉप मॅनेजमेंट बद्दल माहिती असली पाहिजे, त्याशिवाय तो कसा कंट्रोल करणार आहे ना. त्यामुळे तुमचा ग्रोवर वेल नॉलेज त्याला असलं पाहिजे. Computers can only assist by adding precision to the overall greenhouse production practice, and they are only as effective as the software it run and the effectively of the operator. म्हणजे तुम्ही जेव्हा कम्प्युटर ऑपरेट करता तेव्हा कम्प्युटरसाठी ऑपरेटर जो आहे किंवा जो कोणी कम्प्युटर ऑपरेट करणार आहे तो प्रॉपरली त्याला माहिती असायला पाहिजे किंवा त्याला प्रोडक्शन बद्दलची माहिती असायला पाहिजे. ग्रीन हाऊसमध्ये जो प्लांट आपण प्रोडक्ट ग्रोथ करतोय तर त्याच्याबद्दलची माहिती त्याला असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इफेक्टिव्हली प्रोडक्शन तिथं अवेलेबल होईल. तर कम्प्युटराइज्ड कंट्रोल सिस्टीमचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघा. कम्प्युटराइज्ड system always knows what all systems are doing and if programmed properly can coordinate these systems without overlap to provide the optimum environment. म्हणजे जेव्हा कम्प्युटर सिस्टीमला तुम्ही सर्व सिस्टीम प्रॉपरली प्रोव्हाइड केलेल्या असतील किंवा प्रोग्राम केलेले असतील, इनपुट पॅरामीटर वगैरे प्रोव्हाइड केले असतील, तर ओव्हरलॅपिंग न होऊ देता ते व्यवस्थित पॅरामीटर्सना कंट्रोल करू शकतं.
The computer can record the environmental data and which can be displayed to show current conditions or stored and processed one to provide a history of the cropping period, and if desired it may also be displayed in table and graph form. तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, तर कम्प्युटर आपल्याला एक एन्व्हायरमेंटल डाटा प्रोव्हाइड करत असतं. तुमचा पास्टचा असेल किंवा करंटचा असेल, तर तुमच्या त्या पास्ट मधल्या क्रॉपसाठीचा क्रॉपिंग पिरियडची वगैरे असं डाटा तुम्ही कलेक्ट करू शकता आणि त्याला टेबल फॉर्ममध्ये किंवा ग्राफ फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही त्याला डिस्प्ले करू शकता. त्यानंतर हाय स्पीड कम्प्युटर्स विथ नेटवर्किंग फॅसिलिटी कॅन कंट्रोल सेव्हरल रिमोटली लोकेटेड ग्रीन हाऊसेस by placing the computer in central area and the result can be monitored frequently by the management. म्हणजे तुम्ही हाय स्पीडचे कम्प्युटर जरी प्रोव्हाइड केले असतील विथ नेटवर्किंग फॅसिलिटीज, तुमची प्रॉपर नेटवर्किंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली असेल त्या ग्रीन हाऊसमध्ये, तर प्रॉपरली मॅनेजमेंट असेल तर तुम्ही त्याचं मॉनिटरिंग फ्रिक्वेंटली किंवा प्रॉपरली करू शकता. म्हणजे तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये काय केलं जातं, सगळीकडे तुमचे पॅरामीटर्स तिथे तुम्ही प्रोव्हाइड केले, तर अशा एखाद्या ठिकाणी किंवा मोस्टली सेंट्रल एरिया जो आहे तो कम्प्युटर सिस्टीमसाठी कंट्रोल सिस्टीमसाठी असतो आणि तिथं तुमची कम्प्युटर सिस्टीम प्लेस केली जाते आणि तिथून मग त्या ग्रीन हाऊसचं मॅनेजमेंट केलं जातं. With proper programming and sensing system, the computer can anticipate weather changes and make adjustment in heating and ventilation system, thus saving the energy. ते पहिल्यांदाच पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की कम्प्युटर सिस्टीम जे प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतं की तुम्हाला तिथं एनर्जी सेव्हिंग होते, वॉटरचं ॲप्लिकेशन सेव्ह होतं, त्याचप्रमाणे फर्टिलायझर किंवा केमिकल वगैरे यांचं ॲप्लिकेशन सुद्धा तिथं सेव्ह केलं जातं आणि हिटिंग आणि व्हेंटिलेशनच्या सिस्टीमच्या ॲडजस्टमेंट सुद्धा प्रॉपरली केल्या जातात. म्हणजे वेदर कंडिशन्सचा जो चेंज होतो आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम कम्प्युटर सिस्टमच्या सहाय्याने केलं जातं इझिली आणि ऑटोमॅटिकली. द कम्प्युटर कॅन बी प्रोग्राम टू साऊंड अँड अलार्म इफ कंडिशन बिकम अनॲक्सेप्टेबल टू डिटेक्ट सेन्सर अँड इक्विपमेंट फेल्युअर. म्हणजे कम्प्युटर काय करतं, त्याला एक अलार्म प्रोव्हाइड केलेला असतो. जेव्हा सेन्सर ऑन होतात तर तो अलार्म साऊंड जो आहे तो कम्प्युटरपर्यंत पोहोचला जातो, कारण त्या पण प्रोग्रामिंग त्याचं केलेलं असल्यानंतर. आणि त्यामुळे काय होतं की जे अनॲक्सेप्टेबल कंडिशन्स तिथं काही झाल्या असतील तर ते सेन्सर डिटेक्ट करून काय करतं की तिथं कंडिशन्स कंट्रोल करण्याचं काम त्याच्या सहाय्याने केलं जातं. तर कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम समजली आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस समजले. कम्प्युटर कंट्रोल सिस्टीमचा वापर करून आपण एन्व्हायरमेंटल कंट्रोल करायचा आहे. आपण एन्व्हायरमेंटल कंट्रोलिंगसाठीचे इक्विपमेंट बघत आहोत. त्यानंतर आता डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे. जरी त्याचे ॲडव्हान्टेजेस असले तरी त्याचे भरपूर डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की हाय इनिशियल कॉस्ट इन्व्हेस्टमेंट. तर तुम्ही कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम जर तुम्हाला एखाद्या ग्रीन हाऊसमध्ये प्लेस करायची असेल तर तुम्हाला इनिशियल कॉस्ट जास्त प्रमाणात लागते. त्यानंतर इट रिक्वायर क्वालिफाईड ऑपरेटर्स. तुम्हाला मग असं सांगितलेलं आहे की ऑपरेटर जो आहे ज्याला ते कम्प्युटर रन करण्यासाठी प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे, तर त्यासाठी क्वालिफाईड ऑपरेटर्सची गरज लागते. हाय मेंटेनन्स केअर अँड प्रिकॉशन्स आर रिक्वायर्ड. तिथं तुम्हाला प्रॉपरली मग प्रिकॉशन्स वगैरे, तर कम्प्युटर ऑपरेट करायचं असेल तर त्यासाठीच्या सर्व गोष्टी तिथं तुम्हाला प्रिकॉशन आणि त्याचे मेंटेनन्स केलं पाहिजे. अँड नॉट इकॉनॉमिकल फॉर स्मॉल स्केल अँड सिजनल प्रोडक्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्मॉल स्केलवरती हे इकॉनॉमिकल नाही आहे किंवा ते कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड केली जात नाही. समजलं? समजलं का? कम्प्युटर कंट्रोल सिस्टीम बघितली आपण, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघितले. व्हिडिओ ऑन करा. बघू कोण कोण झोपले. व्हिडिओ ऑन करा. आहे का लक्ष? प्लांट आपला हा चॅप्टर संपलेला आहे. प्लांट रिस्पॉन्सेस टू ग्रीन हाऊस एन्व्हायरमेंट आणि त्याचबरोबर इक्विपमेंट रिक्वायर्ड फॉर कंट्रोलिंग ग्रीन हाऊस
एन्व्हायरमेंट. समजलं? हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. आपण लास्ट लेक्चरला घेतला होता आणि त्यातला राहिलेला पार्ट जो आहे तो कम्प्युटरचा आता आपण कंप्लीट केला. लक्षात ठेवा, तुम्हाला टायटल सुद्धा विचारलं तरी सांगता येत नाही, आतलं तर सोडाच. मग 110 झोपली का? नाही, आहे की. ठीक आहे, समजलेलं आहे? डाऊट काय आहे का आता या टॉपिक बद्दल? हो, नाही, काहीच नाही. चॅट बॉक्स मध्ये पण काही रिप्लाय नाही. एवढं पण मंद असू नये. ठीक आहे, प्रॅक्टिकल घेऊया आपण. आपलं आता पहिलं प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं होतं की प्रॅक्टिकल का घेतलं नाही, कारण की आपले थेअरी लेक्चर त्याच्यावरतीच डिपेंड आहे. तर ते थेअरी लेक्चर व्हायला पाहिजे पहिले तुमचं, जेणेकरून तुम्हाला समजावं. स्टडी ऑफ डिफरंट टाईप ऑफ ग्रीन हाऊसेस. तर हे तर कोणाकोणाच्या लक्षात आहे बघूया आपण आणखी एकदा, कारण की ह्याला खूप वेळा आपण स्टडी केलेला आहे की ग्रीन हाऊसेसचे टाईप्स आहेत का लक्षात? बोला पटापटा. ACR 83 2017. ACR 83 D001. ACR D001 2018. येस मॅम. हा, आठवत आहेत का तुला कोणते टाईप? नाटक कंपनी आहे तिथं एक नाही मॅम. एकही आठवत नाहीये. खूप टाइप्स बघितले होते, एक पण आठवत नाहीये का? ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन, ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल, ऑन द बेसिस ऑफ शेप. काय आठवतंय का? 87 ACR 87 2018. व्हिडिओ ऑन करायचे बरं का पटकन आणि बोलायचंय. चला तुम्हीच सांगायचं, तर मी हे सांगणार नाहीये. पटकन होऊन जाईल आपलं, म्हणजे तुम्ही जर डिस्कस केलं तर. टाइप्स ऑफ ग्रीन हाऊस. एनलिस्ट करा पटकन. इतर एनलिस्ट करायला सांगतीये, डिटेल मध्ये विचारत पण नाहीये. ऑन द बेसिस ऑफ शेप, युटिलिटी, जरा मोठ्याने कव्हरिंग मटेरियल. नाव सांग पहिले आणि मग सांग. 86 वृषाली. 86. एक मिनिट, एकच मिनिट थांब. मॅम पेज आहे. ठीक आहे, 86 बोल. ऑन द बेसिस ऑफ शेप, युटिलिटी, कव्हरिंग मटेरियल. काय सांगते तू हे? टाइप. हा, ऑन द बेसिस सांगतेस ना, फक्त असं सांग की कोणत्या कोणत्या बेसवरती आहे. त्यातून कोणते टाइप्स पडतात ते सांगू नको, फक्त तू सांग की कोणत्या कोणत्या बेसवरती आहेत. ऑन द बेसिस ऑफ शेप, हा. ऑन द बेसिस ऑफ युटिलिटी, हा. ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल. अजून एक आहे. ओके. ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन. ओके. मग आता कोणीतरी सांगा की ऑन द बेसिस ऑफ शेप कोणते कोणते टाइप्स आहेत. मॅम मी सांगू? नाव सांग तुझं, म्हणजे नंबर सांग. नंबर ACR 110 2018. 10.
Even span type greenhouse, uneven span type greenhouse, परत ridges and furrow type greenhouse, राईट. अजून? onset type greenhouse, ओके. आणि sawtooth type राईट green. राईट. ओके. अजून आता हिने सांगितलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ शेप, तर दुसरे कोणी सांगितलं ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल सांग. मॅडम मी सांगू? नंबर सांग तुझा. 38 2018. 38. ग्लास ग्रीन हाऊस, ओके. प्लास्टिक फिल्म ग्रीन हाऊस, राईट. अजून एक राहिलं. रिजिड पॅनेल, ग्रीन हाऊस. राईट. ओके. ठीक आहे. आता त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन सांगा, कोण सांगेल? आठवते का कन्स्ट्रक्शनच्या बेसवरती? मॅडम मी सांगते. नंबर 95. 95. बोल. वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर, पाईप फ्रेम्ड आणि ट्रस फ्रेम्ड. एक राहिलंय आता ऑन द बेसिस ऑफ युटिलिटी आणि खूप सिंपल आहे, कोणी पण सांगेल. मॅम मी सांगू? सांग. ऑन द बेसिस ऑफ नंबर सांग बरं तुझं. मॅम 85. हा. On the basis of utility, greenhouse for active cooling and greenhouses for active heating. राईट. ओके. समजलंय का बाकीच्यांना कोणते कोणते टाइप्स होते? आणि खूप सारे टाइप्स होते. आठवलं का तुम्हाला? आपण असं काहीतरी टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस शिकलेलो आहे. ओके. तर मग आता आपण काय करणार आहे, प्रॅक्टिकलमध्ये जे आपण थेरीमध्येच पाहिलेलं आहे तेच आहे. थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा जे डाटा आहे तो तुम्हाला मी आता सांगतेय. म्हणजे जेव्हा आपण ग्रीन हाऊस इम्प्लिमेंट करणार आहे तर त्यामध्ये कोणते कोणते टाइप्स पडतात. ग्रीन हाऊसचे क्लासिफिकेशन आपण बघितले 4 मेन आहेत की बेस्ड ऑन शेप, बेस्ड ऑन कव्हरिंग मटेरियल, बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन, बेस्ड ऑन युटिलिटी. आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते क्लासिफिकेशन आहेत ते सगळ्यांनी आता ऐकलेत. आता ह्या मुलींनी सगळ्यांनी सांगितलेलं, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. नसेल तर परत जाऊन रीड करायचंय. मी ग्रुपवरती त्याचं प्रेझेंटेशन सेंड केलं होतं टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसचं. तर त्याच्यामध्ये आता जेव्हा नवीन आपण बघतो तर जेव्हा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये जे टाइप्स ठरवलेले आहेत तर GH1, GH2 आणि GH3 असे गव्हर्नमेंटनी आपल्या ग्रीन हाऊसचे टाइप्स ठरवलेले आहेत. तर याच्यामध्ये काय आहे, GH1 टाइपचे जे ग्रीन हाऊस 1 टाइपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत तर ते काय असतात की ते पार्शली कंट्रोल बाय गव्हर्नमेंट. ओके. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं असतं की व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केले असतात, ओपन व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केले असतात अशा ग्रीन हाऊसमध्ये फॉर कुलिंग. आणि त्यानंतर हे जे ग्रीन हाऊसेस आहेत म्हणजे बेसिक आहे की हे ग्रीन हाऊसेस पार्शियली कंट्रोल्ड असतात, व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणजे ह्याच्यावरती नॉर्मली व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि GH2 टाइप म्हणजे जे जो ग्रीन हाऊस टाइप जो आहे तो आपण GH2 मध्ये कन्सिडर करतो. आणि त्यानंतर GH3 जो टाइप आहे GH3 तो सुद्धा कम्प्लिटली कंट्रोल्ड आहे. आणि याच्यामध्ये कव्हरिंग मटेरियलसाठी डबल इन्फ्लेटेड पॉलीफिल्म प्रोव्हाइड केलेली असते टू कीप 2 लेअर्स ऑफ पॉलीफिल्म अवे फ्रॉम इच अदर. म्हणजे इथले जे ते डबल इन्फ्लेटेड म्हटलेलं आहे म्हणजे 2 लेअर्स असतात पॉलीफिल्म्सचे. तर अशा पद्धतीने डबल इन्फ्लेटेड पॉलीफिल्म्स प्रोव्हाइड केलेले GH3 टाइपचे ग्रीन हाऊसेस ग्रीन हाऊसचा टाइप असतो. आता याच्यामध्ये काय प्रोव्हिजन केलेली असते की व्हेंटिलेशनसाठी ब्लोअर्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि ऑटोमेशनसाठी मोटर प्रोव्हाइड केलेले असतात. आता याच्यामध्ये CO2च्या लेवलिंग कंट्रोलिंगसाठी CO2चे ॲपरेटर्स प्रोव्हाइड केले असतात, कम्प्युटर्स प्रोव्हाइड केलेले असतात, एक्झॉस्ट फॅन्स, कूलिंग पॅड्स वगैरे. आता इथं लक्षात आलं का की एन्व्हायरमेंटल कंट्रोलसाठी इथं जास्त प्रमाणामध्ये फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आपल्याला दिसून येतात. G3 टाइपचे जे आहेत. G1 टाइप जो आहे तो सिम्पल आहे, त्याच्यामध्ये जस्ट नॉर्मली व्हेंटिलेटेड सिस्टीम आहे ग्रीन हाऊसमध्ये G1 मध्ये.
ओपन व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड केले आहेत फॉर कंट्रोलिंग द हायर टेम्परेचर. G2 मध्ये काय केलेलं आहे की व्हेंटिलेटर्स तर नाही आहेत, पण तिथं फॅन अँड कुलिंग पॅड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. व्हेंटिलेटर्स नाही आहेत म्हणजे व्हेंटिलेशन जरी नसलं होत तरी तुमचं फॅन अँड कुलिंग पॅड सिस्टीम जी आहे ती एन्व्हायरमेंट कंट्रोल करण्याचं काम करते. म्हणजे तुमच्या जर हीट इन्क्रीज झाले, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याचं काम त्याच्या साह्याने होऊ शकतं. आणि G3 मध्ये मात्र तुम्ही वेगवेगळे ॲपरेटस प्रोव्हाइड करू शकता. CO2च्या लेवल कंट्रोलसाठी असेल किंवा कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम असेल, एक्झॉस्ट फॅन असतील, कुलिंग पॅड्स असतील, ऑटोमॅटिक ऑपरेशन सिस्टीम कॅन बी प्रोव्हाइडेड in GH3 type greenhouse system which is provided by or which is classified by Government of Maharashtra. हीच फक्त छोटीशी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ऍड होतीये, बाकी सर्व आपण लेक्चर मध्ये घेतलेलं आहे तेच तुमच्या या प्रॅक्टिकल मध्ये आहे. आपण आता नावं तर रिवाइज केलेली आहेत, पण जस्ट आता आपण त्याच्यामध्ये काय काय असतं थोडक्यात रिवाइज करूया. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन शेप जे आहेत म्हणजे लीन टू टाईप, इवन स्पॅन, अनइवन स्पॅन, रिच अँड फरो, सॉ टूथ आणि कॉन्सेप्ट. तर आता जेव्हा आपण ग्रीन हाऊस आपण इम्प्लिमेंट करतो किंवा इन्स्टॉल करतोय तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो ऑन द बेसिस ऑफ शेप, म्हणजे डिफरंट शेपचे ग्रीन हाऊसेस प्रोव्हाइड केले जातात. आता बघा तुम्हाला इथं लक्षात येईल गॅबल असेल, फ्लॅट आर्क, टनेल शेप आहे, डोम शेप आहे, सगळे शेप डिफरंट आहेत आणि त्याचे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. आता तुमच्या लक्षात येईल की रूफ जे आहे तुमचं तर त्या रूफ वरती त्याचे नाव आहेत बघा. हे गॅबल शेप असेल किंवा हे फ्लॅट आर्क शेपचा ग्रीन हाऊस आहे, हे टनेल सारखं आहे. त्यानंतर हे डोम शेप आहे, त्यानंतर ट्रायपेंटा, सॉ टूथ साठी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता एखादी फॅक्टरी कशी असते ना त्या पद्धतीनं सॉ टूथ टाईप. सॉ टूथ म्हणजे माहिती ना, सॉ म्हणजे तुमच्या काय म्हणू शकतो आपण त्याला, करवत, तर त्याच्यासारखं आहे. त्यानंतर स्किलियॉन, त्यानंतर अनइवन बद्दल कोणाला आठवतंय का की आपण सांगितलं होतं की हिली एरियामध्ये अनइवन टाईपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत ते असतात. ए फ्रेम, इथं ए शेप आहे, ए फ्रेमचे ग्रीन हाऊसेस. रिज अँड फरो तुम्हाला माहिती आहे, रिजेस अँड फरो तर तुम्ही सगळीकडे आतापर्यंत पाहिलं असेल तर या पद्धतीने सिस्टीम प्रोव्हाइड केली असते. रिज अँड फरो सिस्टीम मध्ये जे तुम्हाला सांगितलं होतं की रेन वगैरे जर जे असेल आणि त्याचं पाणी जर इथं कलेक्ट झालं तुमच्या फरोज मध्ये तर ते गटरमध्ये कलेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर गोथिक, शेड हाऊस, लेन टू आणि इग्लू. लेन टू लक्षात आलं. आता आपलं जे आपण पहिलं बघतो ना लेन टू टाईपचा ग्रीन हाऊस ऑन द बेसिस ऑफ शेप, तर फर्स्ट टाईप आहे लेन टू टाईप ग्रीन हाऊस. लेन टू टाईपला सांगितलं होतं की एखाद्या ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड असलेल्या बिल्डिंगलाच लागून हे ग्रीन हाऊसेस इन्स्टॉल केले जातात किंवा कन्स्ट्रक्ट केले जातात. आता ह्याचे दोन टाईप आहेत. दोन टाईप कसे आहेत तर कर्व्ड यू असणार आहे, इथं बघा कर्व्ड यू आहे आणि इथं काय स्ट्रेट यू आहे. एक वॉल जी आहे ती इन्स्टॉल्ड ऑलरेडी कन्स्ट्रक्ट असलेल्या बिल्डिंगला हे प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळे त्याची एक वॉल जी आहे ती त्या बिल्डिंगची असणार आहे. आणि नंतर मग बाजूला तुम्ही ते काय केलेलं आहे की ते ग्रीन हाऊस प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे तुमचं कव्हरिंग मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे ग्रीन हाऊस साठी लागणारं. तर इथं सांगितलेलं आहे की याची उंची 7 to 12 फीटची असली पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही लीन टाईपचे ग्रीन हाऊसेस बघता कन्स्ट्रक्ट करतात तर ते 7 ते 12 फीट पर्यंतच असले पाहिजेत आणि तुमच्या एखाद्या एक्झिस्टिंग बिल्डिंगला लागून त्याच्या साईडला लागून हे लीन टू टाईपचे ग्रीन हाऊसेस कन्स्ट्रक्ट करायचे असतात. त्याचबरोबर इट इज फेसिंग साऊथ साईड, जेणेकरून काय व्हायला पाहिजे सोलर रेडिएशन त्याच्यावरती प्रॉपरली फॉल व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फोटोसिंथेसिससाठी लागणारी लाईट असेल किंवा तर ते फोटोसिंथेसिस लागणारी लाईट जे आहे ते तुम्हाला तिथे प्रॉपरली अवेलेबल व्हावी यासाठी काय केलेलं असतं साऊथ वेस्टचे लीन टू टाईपचे ग्रीन हाऊस प्रोव्हाइड केले असतात. आता हे जे आहेत ह्याची एक वॉल तर ऑलरेडी एक्झिस्टिंग बिल्डिंगचीच वॉल आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे मटेरियल खूप कमी यायला लागणार आहे, त्यामुळे हे जे कॉस्ट आहे ते सुद्धा कमी असते, म्हणजे लेस कॉस्ट किंवा लेस एक्सपेन्सिव्ह टाईपचा जो हा टाईप आहे लेन टू टाईप ग्रीन हाऊस सिस्टीम. ह्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल करणं डिफिकल्ट जातं कारण की एक वॉल रिजिड आहे ना. आता इकडे तुम्हाला कव्हरिंग मटेरियल तुमचं ग्रेजिंग मटेरियल तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, पण एक वॉल तर रिजिड आहे, तर इथं टेम्परेचर कंट्रोल करणं जरासं डिफिकल्ट जातं. आणि काय होतं ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक हा आहे की तुमचं जो एक्झिस्टिंग हाऊस आहे त्याच्याच हाईटवरती ह्याची पण हाईट डिपेंड असते, म्हणजे ह्याची साईज म्हणजे लीन टू टाईपच्या ग्रीन हाऊसची साईज जी आहे ती एक्झिस्टिंग बिल्डिंगच्या साईजवरती डिपेंड असते. त्याचा ऍडव्हान्टेज आता काय आहे बघा, वॉटर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा हीटची अवेलेबिलिटी इथं क्लोज आहे, म्हणजेच काय तर ह्या तुमच्या बिल्डिंगलाच लागून असल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं इथं खूप इझी आहे, म्हणजे तुम्ही इथं इलेक्ट्रिसिटी आणि वॉटरचा सप्लाय इझिली करू शकता.
तर हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर स्पॅन टाईपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत, आता स्पॅन टाईपचे म्हणजे ग्राउंड टू ग्राउंड लेवल, जे एखादा ग्राउंड टू ग्राउंड असा फुल साईज स्ट्रक्चर असलेलं ग्रीन हाऊसचे आपण स्पॅन टाईपचे ग्रीन हाऊस म्हणतो. आणि त्याच्यामध्ये इव्हन स्पॅन आणि अनइव्हन स्पॅन आणि त्याचबरोबर मल्टिपल स्पॅन किंवा मल्टी स्पॅन टाईपचे ग्रीन हाऊसेस आपल्याला अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये आता बघा, हा जेव्हा टाईप आपण बघतोय की स्पॅन टाईपचे ग्रीन हाऊस वन आहे, फर्स्ट जो आहे तो इव्हन स्पॅन. इव्हन स्पॅन मध्ये त्याचे जे रूफ आहे तर ते इक्वली अँगल्ड आहेत किंवा त्याची साईज इक्वल आहे. ओके, तर ह्याला आपण स्टँडर्ड टाईपचे किंवा फुल साईज स्ट्रक्चरचा ग्रीन हाऊस म्हणू शकतो. त्याचबरोबर याला आपण असं म्हणू शकतो की ॲज कम्पेअर्ड टू द लेन टू टाईप, याला एकच रूफ आहे आणि हे 2 रूफ आहे. तर 2 रूफ स्लोप आहे त्याला स्पॅन टाईपच्या ग्रीन हाऊसेसला. तर अशा पद्धतीचे ग्रीन हाऊस इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस असं म्हटलं जातं. आता ह्या ग्रीन हाऊसेसमध्ये तुम्ही 2 to 3 रोजचे प्लांट ग्रो करू शकता तिथं. त्याच्यामध्ये 2 to 3 रोज ऑफ प्लांट बेंचेस तुम्ही तिथं अकोमोडेट करू शकता. आता ह्याच्यामध्ये काय आहे की हे डिझाईन ची फ्लेक्झिबिलिटी आपल्याला अवेलेबल होते. म्हणजे हे डिझाईन तुम्ही कशा पद्धती तुमच्या फ्लेक्झिबिलिटी इन साईज, म्हणजे तुम्ही ह्या ग्रीन हाऊसेसची साईज तुम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता, म्हणजे वाढवू शकता, कमी करू शकता ॲज रिक्वायरमेंट ऑफ प्लांट. म्हणजे त्या प्लांटला कशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही हाईट वाढवू शकता, कमी करू शकता, विड्थ वाढवू शकता, कमी करू शकता. तसं लेन टू टाईप मध्ये काय होतं की तुमच्या एक्झिस्टिंग बिल्डिंगची साईज जेवढी आहे त्याच साईजचं तुम्ही तिथं ते ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्ट करू शकत होता. त्याचप्रमाणे याला आता हे काय केलेलं आहे की तुमच्या हाऊसच्या जवळ नाहीये, जेव्हा आउटसाईडला तुम्ही हे कन्स्ट्रक्ट करताय तर तिथं तुम्हाला हिटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. आता मोस्टली जे सिंगल स्पॅन टाईपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत ते 5 to 9 मीटरच्या लेंथचे, 5 to 9 मीटर आणि हाईट त्याची 2.5 to 4.3 मीटरची असते सिंगलमध्ये. आणि जेव्हा आपण अनइव्हन स्पॅन बघतो, आता अनइव्हन स्पॅन मध्ये इथं बघा, हिली स्टेशन तुम्हाला सांगितलं होतं की हिली एरियाज किंवा हिली टेरेन्सवरती जो ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्ट केले जातात तर ते अनइव्हन टाईपचे ग्रीन हाऊसेस असतात. आता हे रूफ बघा, अनइक्वल रूफ विड्थ आहे, ही कमी आहे ही जास्त आहे, कारण की तिथलं ग्राउंड लेवलच अनइव्हन आहे ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं हाईट सुद्धा अनइव्हनली आणि त्यामुळे रूफची पण विड्थ अनइव्हनच इथं असणार आहे. आणि त्यामुळं ह्यालाच अनइव्हन स्पॅन टाईपचे ग्रीन हाऊसेस म्हटलं जातं. आता हे एक फुल स्ट्रक्चर आहे ना, पण काय अनइव्हन आहे. आता ह्या टाईपचे ग्रीन हाऊसेस कुठं असतात, मोस्टली हिली एरियामध्ये असतात. ह्याचा ड्रॉबॅक हा आहे की याच्यामध्ये ऑटोमेशन प्रोव्हाइड करू शकत नाही, नॉट ऍक्सेप्टेबल फॉर ऑटोमेशन. ओके, त्याच्यानंतर मल्टीस्पॅन जे आहे तर तुम्ही अशा प्रकारचे स्पॅन टाईप सिंगल स्पॅन टाईपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत तर ते एका रो मध्ये तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्ट करता तर त्याला मल्टिपल स्पॅन टाईपचे ग्रीन हाऊसेस म्हणता. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही डिफरंट प्लांट्स तुम्ही त्याच्यामध्ये कल्टिवेट करू शकता. त्यानंतरचा जो आहे रिज अँड फरो ग्रीन हाऊसेस. रिज अँड फरो मध्ये 2 or more ए फ्रेम ग्रीन हाऊसेस, मी तुम्हाला जे सांगितलं मग अशी ए फ्रेम ग्रीन हाऊसेस प्रोव्हाइड केलेले असतात. किंवा याच्यामध्ये तुम्ही स्पॅन टाईप सुद्धा आहे. आता हा जो टाईप आहे तो स्पॅन आहे बघा, आणि ए मध्ये जे सांगितलं होतं तर ए शेप जो असतो अशा पद्धतीनं ए टाईपचे. त्यानंतर इथं गटर प्रोव्हाइड केलेले असते. गटर कशासाठी प्रोव्हाइड केलेले असते, टू कलेक्ट द रेन अँड मेल्टेड स्नो. तर इथं जो विंटर सीझन मध्ये जर स्नो कलेक्ट झाला असेल तर तो मेल्ट झाल्यानंतरचं जे वॉटर आहे ते इथून असं गटरकडे कलेक्ट केलं जातं. तर हे रिजेस अँड फरो सिस्टीम मध्ये गटर सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते. त्याचबरोबर इथं काय होतं की इंटिरियर स्पेसमध्ये लेबरिंग सिस्टीम जी आहे ती तुम्हाला प्रॉपरली जर पाहिजे असेल तर तिथं तुम्ही यूज करू शकता. तर इथं काय झालेलं आहे की रिजेस अँड फरोमध्ये जेव्हा तुम्ही ग्रीन हाऊस काय करतो आपण, कव्हरिंग मटेरियलवरचं जे सिस्टीम आहे किंवा कव्हरिंग मटेरियलवरती काय डिपेंड असतं आपलं की सर्व जे एन्व्हायरमेंटल कंट्रोल असेल, तुमची लाईट इंटेन्सिटी असेल किंवा टेम्परेचर, सगळं तिथूनच तुम्हाला सोलर रेडिएशन मधून अवेलेबल होणार आहे ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त कंट्रोलिंगची गरज लागत नाही तर रिजेस अँड फरो सिस्टीम मध्ये. आणि ऑटोमेशन प्रोव्हाइड करू शकता. ऑटोमेशन प्रोव्हाइड करू शकल्यामुळे लेबरची जास्त गरज लागत नाही, हा त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ऑटोमेशन याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकता जे तुम्ही अनइव्हन मध्ये प्रोव्हाइड करू शकत नव्हता, अनइव्हन स्पॅन सिस्टीम मध्ये. ओके, त्याच्यानंतर आणखी एक आहे की हे जे
रिजेस अँड फरो टाईपचे ग्रीन हाऊस जे आहेत ते नॉर्दर्न कंट्रीजमध्ये जास्त, युरोपमध्ये, कॅनडामध्ये कन्स्ट्रक्ट केल्या जातात. नंतरचा जो आहे तो आहे सॉटूथ टाईप. इट इज सिमिलर टू द रिज अँड फरो टाईप. म्हणजे रिजेस अँड फरो सारखंच आहे, पण रिजेस अँड फरो मध्ये ए फ्रेमचे किंवा स्पॅनचे टाईपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत ते एका रो मध्ये कन्स्ट्रक्ट केलेले होते. आता इथं बघा, इथं नॅचरल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. जे सॉटूथ टाईपचे जे ग्रीन हाऊसेस आहेत तिथं कुलिंग सिस्टीमसाठी नॅचरल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. नंतर जो आहे तो आहे कॉन्सेप्ट टाईपचे ग्रीन हाऊसेस. कॉन्सेप्ट टाईपचे ग्रीन हाऊसेस मध्ये तो जो शेप आहे, लक्षात ठेवा नीट, हा कॉन्सेप्ट शेप जो आहे अशा पद्धतीनं किंवा डायगोनली जर तुम्ही पाहायला गेला तर हा कॉन्सेप्ट शेपचा ग्रीन हाऊस जो आहे तर याच्यामध्ये मोस्टली पाईप आर्क वापरले जातात. इथं पाईप आर्क वापरले जातात. तुमच्या लक्षात येईल की पाईप फ्रेमचे जे स्ट्रक्चर आपण बघितलं किंवा पाईप फ्रेमचे जे ग्रीन हाऊस टाईप सांगितलेलं मी तुम्हाला ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन, तर इथं पाईप आर्क्स प्रोव्हाइड केले असतात. फुल म्हणजे तुमच्या फुल ग्रीन हाऊसच्या लेंथसाठी अशा पद्धतीनं आर्क्स प्रोव्हाइड केले असतात आणि त्याच्यावरती मग तुमचं कव्हरिंग मटेरियल जे आहे ते प्लेस केलेलं असतं. समजलं? त्याच्यानंतर जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन बेस्ड ग्रीन हाऊसेस बघतोय तर त्याच्यामधला फर्स्ट टाईप आहे वुडन फ्रेम ग्रीन हाऊसेस, ज्याच्यामध्ये वूडचा वापर केला जातो फॉर द कन्स्ट्रक्शन. जेव्हा तुम्ही त्याचं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करता तर त्याचा वूडचा वापर केला जातो. तर हे 6 मीटरपेक्षा कमीचं जर ग्रीन हाऊस तुम्हाला करायचं असेल, 6 मीटरच्या स्पॅन पर्यंत जर करायचं असेल तर तुम्ही वुडन टाईपचे ग्रीन हाऊसेस कन्स्ट्रक्ट करू शकता. आता याच्यामध्ये काय असतात की वुडन कॉलम्स अँड पोस्ट प्रोव्हाइड केलेले असतात. वुडनचेच कॉलम्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं वूड? पाईन वूड. पाईन वूड इज कॉमनली यूज ॲज कन्स्ट्रक्टिव्ह मटेरियल. तर याच्यामध्ये जर तुम्हाला मटेरियल कोणतं यूज करतात किंवा कोणत्या टाईपचं वूड यूज करतात असं विचारलं तर पाईन वूड जे आहे ते वुडन फ्रेमच्या ग्रीन हाऊसमध्ये यूज केलं जातं, कारण की ते इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि त्याची स्ट्रेंथ चांगली आहे. म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे आउटर वेदर कंडिशन्सना बिअर करण्याची कपॅसिटी त्याच्यामध्ये जास्त चांगली आहे. त्याच पद्धतीने पाईन वूड बरोबर टिंबरचा पण वापर केला जातो, कारण की टिंबर आपल्याकडे लोकली अवेलेबल होतं. त्याची सुद्धा चांगल्या पद्धतीची स्ट्रेंथ आहे, ड्युरेबिलिटी चांगली आहे आणि मशिनेबिलिटी सुद्धा चांगली आहे. त्यामुळं टिंबर आणि पाईन वूड हे दोन वूडचे टाईप्स काय केले जातात, वुडन फ्रेमच्या ग्रीन हाऊसमध्ये यूज केले जातात. मोस्टली या टाईपमध्ये कव्हरिंग मटेरियलमध्ये पॉलिथिन यूज केलं जातं. PE पॉलिथिन मटेरियल यूज केलं जातं ॲज अ कव्हरिंग मटेरियल. हे झालं आपलं वुडन. त्यानंतरचा जो आहे तो आहे पाईप फ्रेम स्ट्रक्चर किंवा पाईप फ्रेमचा जो ग्रीन हाऊस टाईप आहे त्याच्यामध्ये पाईप्स प्रोव्हाइड केले असतात फॉर द स्ट्रक्चर. तर इथं 12 मीटर पर्यंतचे जे ग्रीन हाऊसेस आहेत त्यासाठी तुम्ही पाईप ग्रीन हाऊसेस प्रोव्हाइड करू शकता. आता हे जे क्रॉस असतील किंवा त्याचे जे टायर्स असतील किंवा त्याचे आपण म्हणू शकतो पोस्ट, कॉलम्स, हे सर्व जे आहे ते पाईप पासून कन्स्ट्रक्ट केलेले असतात. नंतरचा जो टाईप आहे तो ट्रस फ्रेम आहे. तर ट्रस फ्रेम मध्ये काय केलेलं आहे बघा, मेटलचा यूज केलेला आहे. 15 मीटर म्हणजे 15 मीटर पर्यंतचे जे ग्रीन हाऊसेस आहेत तर तिथं आपण ट्रस फ्रेमचे ग्रीन हाऊसेस प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही फ्लॅट स्टील, ट्युब्युलर स्टील, अँग्युलर आयर्न अशा पद्धतीचे मेटल यूज करून वेल्डिंग करून या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करू शकता. मग राफ्टर्स असतील तुमचे, स्ट्रस असतील, कॉर्ड्स असतील तर त्याचं कन्स्ट्रक्शन विथ द हेल्प ऑफ म्हणजे कोणतं मटेरियल यूज करता, फ्लॅट स्टील, ट्युब्युलर स्टील किंवा अँग्युलर आयर्न तिथं प्रोव्हाइड करत असता. आणि याच्यामध्ये जे कव्हरिंग मटेरियल यूज केलं जातं ते आहे ग्लास. वुडन मध्ये पॉलिथिन आणि ट्रस फ्रेम मध्ये ग्लास प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजे लक्षात आलं का, ह्याची साईज सुद्धा जास्त आहे. 15 मीटर पर्यंतचे जे ग्रीन हाऊसेस आहेत ते ट्रस फ्रेमचे आहेत, कव्हरिंग मटेरियल ग्लास यूज केलेलं आहे. वुडन जे आहे ते 6 मीटर पर्यंतचे आहेत, त्याच्यामध्ये कव्हरिंग मटेरियल पॉलिथिन प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिकलमध्ये एवढे टाईप्स तिथं एक्सप्लेन केलेले आहेत. तर त्याच पद्धतीनं आपण मगाशी जे सांगितलं की ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल ग्लास ग्रीन हाऊसेस, प्लास्टिक फिल्म ग्रीन हाऊसेस आणि रिजिड पॅनेल ग्रीन हाऊसेस. तर जेव्हा आपण ग्लास ग्रीन हाऊसेस म्हणतो की आपण इथं जे कव्हरिंग मटेरियल जे यूज करणार तर ग्लास कुठं आपण यूज करतो की
ट्रस फ्रेमचे जे ग्रीन हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये आपण कव्हरिंग मटेरियलसाठी ग्लास यूज करत असतो. तर ग्लासचा जर यूज तुम्ही करत असाल तर त्याचा ऍडव्हान्टेज हा आहे की तिथं लाईट इंटेन्सिटी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होते जेव्हा तुम्ही ग्लासचा यूज करत असता ऍज अ कव्हरिंग मटेरियल. त्याचबरोबर त्याचा एअर इनफिल्ट्रेशन जो रेट आहे तो हायर असतो आणि ह्युमिडिटीचा जो कंट्रोल आहे त्या ग्रीन हाऊसमध्ये जर तुम्ही ग्लास कव्हरिंग मटेरियल म्हणून यूज करत असाल तर ह्युमिडिटीचा जे कंट्रोल आहे तो लो असतो किंवा लोअर ह्युमिडिटी तुम्ही तिथं ट्रॅप करू शकता. त्याचबरोबर ग्लास यूज केल्यामुळे तिथं डिसीज प्रिव्हेन्शन सुद्धा चांगल्या पद्धतीनं होतं. आणि तर जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं की तुम्हाला ट्रस फ्रेममध्ये पण ऑन द बेसिस ऑफ शेप लीन टू टाईप असेल किंवा तुमचा इव्हन स्पॅन रिज अँड फरो टाईपची जी सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये ग्लास कव्हरिंग मटेरियल म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर प्लास्टिक फिल्म जे सांगितलं म्हणजे जेव्हा तुम्ही प्लास्टिक फिल्म यूज करता फॉर द ग्रीन हाऊसेस मग त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल प्लास्टिक फिल्ममध्ये पॉलिथिन असेल, पॉलिस्टर असेल, पॉलिव्हिनिल क्लोराईड म्हणजे तुमचे PVC तर याचा जर यूज करत असाल तुम्ही ॲज अ कव्हरिंग मटेरियल तर ते पूर्ण प्लास्टिक फिल्म ग्रीन हाऊसेस त्यालाच तुम्ही पॉली हाऊसेस म्हणता. तर पॉली हाऊसेसमध्ये कव्हरिंग मटेरियल तुम्ही कोणतं कोणतं यूज करता, पॉलिथिन असेल, पॉलिस्टर असेल, पॉलिव्हिनिल असेल किंवा PAR असेल. तर याबद्दल आपण पुढच्या एक्सरसाइजमध्ये बघणार आहे. आता याचा डिसएडव्हान्टेज काय आहे पॉली हाऊसेसमध्ये की ह्या मटेरियलचा जो लाईफ पिरियड जो आहे तो शॉर्ट आहे. तर ग्लासपेक्षा पॉली हाऊसेसचा जो लाईफ पिरियड जो आहे तो शॉर्ट आहे. त्याचबरोबर पॉलिथिनचा जर तुम्ही यूज करत असाल तर ते UV स्टॅबिलाइज्ड फिल्म जर तुम्ही वापरला तर 3 ते 4 इयर्स पर्यंत त्याचा टाइम स्पॅन इन्क्रीज होऊ शकतो. तर UV स्टॅबिलाइज्ड पॉलिथिन फिल्म जर तुम्ही तिथं वापरत असाल तर तुम्हाला तिथं 4 वर्षापर्यंतची टाइम स्पॅन तिथं तुम्हाला दिसून येतो. त्याच पद्धतीने हे प्लास्टिक फिल्म जे आहे ती कुठे यूज केली जाते तर कॉन्सेप्ट टाईपचे जे डिझाईन आहेत किंवा गटर कनेक्टेड जे डिझाईन आहे तर त्याला सुटेबल आहे. गटर कनेक्टेडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रिजेस अँड फरो. तर या 2 टाईपच्या ग्रीन हाऊसेससाठी तुम्ही कव्हरिंग मटेरियल म्हणून प्लास्टिक फिल्म्स प्रोव्हाइड करू शकता. आणि नंतर जे आहे रिजिड पॅनेल तर रिजिड पॅनेलमध्ये तुम्ही पॉलिव्हिनिल क्लोराईडचे रिजिड पॅनेल्स प्रोव्हाइड करू शकता किंवा FR म्हणजे फायबर रेनफोर्स प्लास्टिक तुम्ही तिथं प्रोव्हाइड करू शकता. त्याचबरोबर ॲक्रिलिक आणि पॉलिकार्बोनेट PC तर या पद्धतीचे मटेरियल यूज करून तुम्ही रिजिड पॅनेलचे ग्रीन हाऊसेसमध्ये या पद्धतीचे शीट्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकता ॲज अ ग्रीन कव्हरिंग मटेरियल ग्रीन हाऊस कव्हरिंग मटेरियलसाठी तुम्ही यूज करू शकता. कारण की हे ब्रेकेजसाठी मोअर रेजिस्टन्स मटेरियल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ब्रेकेजेस होत नाहीत आणि लाईट इंटेन्सिटी जी आपल्याला पाहिजे असते तर ती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केली जाते थ्रू दिस टाईप ऑफ कव्हरिंग मटेरियल. त्याचबरोबर ह्यांचा जो लाईफ पिरियड आहे तो खूप जास्ती आहे ॲज कम्पेअर्ड टू पॉली हाऊसेस. तर 20 इयर्सपर्यंत तुम्ही हे पॅनेल्स जे आहेत किंवा हे या प्रकारचे जे ग्रीन हाऊसेस आहेत ते 20 वर्षापर्यंत त्याचं कव्हरिंग मटेरियल चांगल्या पद्धतीनं टिकू शकतं. आणि त्याचा डिसएडव्हान्टेजेस मात्र असा आहे की या पॅनेल्सवरती डस्ट आहे ती इझिली कलेक्ट होते आणि डस्ट कलेक्ट झाल्यामुळे काय होतं की तुमचे शॅडो डेव्हलप होते आणि शॅडो डेव्हलप झाल्यामुळे लाईट इंटेन्सिटी प्रॉपरली तिथे अवेलेबल होत नाही जी आपल्याला फोटोसिंथेसिससाठी गरजेची असते. त्यामुळे काय होतं की काही ठिकाणी जर तो एरिया जो आहे तो असा वेट राहिला एखाद्या रेनी सीझनमध्ये तर तिथं अल्गी सुद्धा डेव्हलप होऊ शकते म्हणजे शेवाळ सुद्धा तिथं लागू शकतं. हर्बर अल्गी असेल किंवा डस्टचं तिथं कलेक्शन ऑफ डस्ट असेल तर हे ड्रॉबॅक्स आहेत. तर या पद्धतीच्या कव्हरिंग मटेरियलवरती आपल्याला हे ड्रॉबॅक दिसून येतात जेणेकरून मग ज्याच्यामुळे काय होतं की डार्कनिंग झाल्यामुळे तुमच्या प्लांटपर्यंत जी लाईट इंटेन्सिटी आहे ती प्रॉपरली पोहोचत नाही. लाईटचं ट्रान्समिशन तिथं प्रॉपरली होत नाही. हाच फक्त त्याच्यावरचा ड्रॉबॅक आहे. तर आता हे झाले आपले कव्हरिंग मटेरियलवरचे जे टाईप्स आहेत ते कोणते कोणते ग्लास ग्रीन हाऊसेस, पॉली हाऊसेस म्हणजेच त्याला आपण प्लास्टिक फिल्म ग्रीन हाऊसेस म्हटलं आणि त्यानंतर रिजिड पॅनल मधले मटेरियल तुम्हाला सांगितलं की ॲक्रिलिक असेल, PVC असेल, PE असेल, PC असेल. तर आता आपण जे आपलं नेक्स्ट एक्सरसाइज आहे स्टडी ऑफ ग्रीन हाऊस कव्हरिंग अँड कन्स्ट्रक्टिंग मटेरियल म्हणजे कव्हरिंग आणि कन्स्ट्रक्टिंग मटेरियल बद्दलचा आपला हा एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे की कव्हरिंग मटेरियल कोणतं कोणतं यूज केलं जातं ग्रीन हाऊस सिस्टीममध्ये. आपण लास्टमध्ये बघितलं ते टाईप्स होते 3 टाईप्स बघितले ग्लास, पॉलिथिन किंवा पॉलिफिल्म आणि रिजिड पॅनेलचे ग्रीन हाऊसेस. आता कव्हरिंग मटेरियल इज ऑल्सो नोन ॲज ग्लेझिंग मटेरियल. ग्लेझिंग म्हणजे काय बघा glazing is the covering of greenhouse or any structure with a transparent material is called glazing. glazing म्हणजे काय असतं की एखाद्या ग्रीन हाऊस वरती किंवा कोणतंही जे स्ट्रक्चर आहे ज्याला ट्रान्सपरंट मटेरियलनी कव्हर केलेलं आहे त्याला आपण ग्लेझिंग असं म्हणतो.
तुम्हाला लास्ट लेक्चर म्हणजे लास्ट सेम मध्ये किंवा लास्ट इयर मध्ये तुम्ही रिन्युएबल एनर्जी बघितलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही सोलर कुकर बघितलं होतं, तर त्याच्यावरती ग्लेझिंग सांगितलं होतं बघा, की ते ग्लेझिंग म्हणजेच काय, तर कोणत्याही स्ट्रक्चरवरती ट्रान्सपरंट मटेरियलचं कव्हर असणं म्हणजेच त्याला ग्लेज करणं किंवा ग्लेझिंग. याच्यामध्ये कोणते कोणतं मटेरियल यूज करतात, तर ग्लास, पॉलिफिल्म, पॉलिकार्बोनेट, FRP, किंवा ॲक्रिलिक त्यानंतर पॉलिस्टर किंवा PBF अशा पद्धतीचे मटेरियल तुम्ही तिथं प्रोव्हाइड करत असता. जेव्हा पॉलिफिल्म्स सोडून बाकीचे सर्व जे कव्हरिंग मटेरियल्स आहेत तर तिथं रिजिड पॅनल्स किंवा शीट्स प्रोव्हाइड केलेल्या जातात. पॉलिफिल्म जी आहे ती तुम्हाला अशी सॉफ्टमध्ये असते आणि त्यामुळं ती तुम्ही सॉफ्टली तिथं कव्हर करू शकता. पण जे बाकीचे सांगितले तुम्हाला की ग्लास असेल किंवा पॉलिकार्बोनेट असतील, ॲक्रिलिक असतील किंवा पॉलिस्टर असेल किंवा फायबर रेनफोर्सचे पाईप्स असतील, तर त्या पॅनल्समध्ये रिजिड पॅनल्स मध्ये किंवा शीट्स मध्ये अवेलेबल असतात. समजलं? कव्हरिंग मटेरियल इज ऑल्सो नोन ॲज ग्लेझिंग मटेरियल. आणि ग्लेझिंग म्हणजे काय, द कव्हरिंग ऑफ ग्रीन हाऊसेस ऑर एनी स्ट्रक्चर विथ अ ट्रान्सपरंट मटेरियल इज कॉल्ड ग्लेझिंग. आणि त्याच्यासाठीचे कोणते कोणते मटेरियल आपण यूज करतो ते तुम्हाला मी खाली एनलिस्ट केलेलं आहे. तर आता जेव्हा एखाद्या ग्रीन हाऊसचं तुम्ही कव्हरिंग मटेरियल सिलेक्ट करत असाल तर त्यामध्ये तुम्ही कोणते कोणते पॉईंट कन्सिडर केले पाहिजेत. तर फर्स्ट आहे की त्याचं वेट, जे तुमचं कव्हरिंग मटेरियल जे तुम्ही यूज करणार आहे तर त्याचं वेट किती असायला पाहिजे हे तुम्ही त्याच्यावरून सिलेक्ट करणार आहात. तर मोस्टली ग्रीन हाऊसेस वरती जे काय आहेत, प्लास्टिक फिल्म जर यूज करत असाल तर ती ऑब्विसली लाईट वेट असणार आहे. आणि ग्लास किंवा तुम्ही फायबर रेनफोर्सचे जर मटेरियल यूज करणार असाल तर त्याची वेट थोडीशी जास्त असते. त्यानंतर त्याची लाईट ट्रान्समिटिव्हिटी बघायची आहे, म्हणजे त्या कव्हरिंग मटेरियल मधून लाईटची ट्रान्समिशन प्रॉपरली व्हायला पाहिजे, कारण लाईट ही सर्वात इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे प्लांटच्या ग्रोथसाठी, जेणेकरून फोटोसिंथेसिससाठी तुम्हाला तिथं प्लांट गरजेचे असते. त्याचबरोबर थर्मल स्टॅबिलिटी, तर जेव्हा आपण इंट्रॅपिंग करणार आहे सोलर रेडिएशन्स आतमध्ये आल्याच्या नंतर ती हीट किंवा ते जे रेडिएशन्स आहेत ते आपण ट्रॅप करतो, तर थर्मलची स्टॅबिलिटी त्याने त्याच्याकडे असली पाहिजे. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याचं त्यांनी बिअरिंग केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ब्रेकेजेस किंवा मेल्टिंग वगैरे असं नाही व्हायला पाहिजे त्या कव्हरिंग मटेरियलमध्ये. त्याचं ड्युरेबिलिटी टू आउटडोर वेदरिंग, म्हणजेच तुमच्या ग्रीन हाऊसच्या आउटडोअरचं जे वेदरिंग कंडिशन जे आहेत त्याला त्यांनी काय केलं पाहिजे, बिअर केलं पाहिजे प्रॉपरली. म्हणजे तुमचे रेनी सीझन मधलं रेन असेल किंवा विंटर सीझन मधले स्नोफॉल असेल, तर अशा पद्धतीचे जे वेदर कंडिशन्स आहेत तर त्याला त्यांनी काय केलं पाहिजे, बिअर केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते चांगल्या पद्धतीनं टिकलं पाहिजे. त्याची ड्युरेबिलिटी टू आउटडोर वेदरिंग. त्यानंतर रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट, म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा इम्पॅक्ट जर होत असेल, म्हणजे कोणत्याही पद्धतीचा काही तेच आपण आता रेन असेल किंवा स्नोफॉल असेल तर त्याचा जो मारा आहे तर त्या पद्धतीनं काय केलं पाहिजे, त्या कव्हरिंग मटेरियलने ते प्रॉपरली रेजिस्ट केलं पाहिजे. त्यानंतर सर्व्हिस लाईफ ऑफ मटेरियल, तर त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे कव्हरिंग मटेरियल चूज करत आहात तर त्याची सर्व्हिस लाईफ पिरियड किती आहे, किती वर्षापर्यंत ते तुमचं कव्हरिंग मटेरियल टिकणार आहे, तर हे सुद्धा तुम्ही तिथं पाहिलं पाहिजे. तर जेव्हा एखाद्या कव्हरिंग मटेरियलचं तुम्ही सिलेक्शन करत असता तर तेव्हा त्याचं वेट किती आहे पाहिलं पाहिजे, त्याची लाईट ट्रान्समिटिव्हिटी पाहिली पाहिजे, थर्मल स्टॅबिलिटी, त्याची ड्युरेबिलिटी पाहिली पाहिजे, रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट आणि सर्व्हिस लाईफ पिरियड. इन रिजन ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर रिक्वायर्ड ग्लेझिंग मटेरियल विथ हायलाईट ट्रान्समिशन अँड इन्फ्रारेड ॲब्सॉर्प्शन. जेव्हा तुम्ही आता तुमच्या रिजनवरती पण डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या रिजनमध्ये आहात, की हाय टेम्परेचरच्या रिजनमध्ये जर तुम्हाला ग्रीन हाऊस तिथं कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर तिथं तुम्ही जे ग्लेझिंग मटेरियल यूज करणार आहात तर ते हायलाईट ट्रान्समिशनचं असलं पाहिजे की आणि तिथं इन्फ्रारेड ॲब्सॉर्प्शन केलं पाहिजे. कारण की जेव्हा सोलर रेडिएशन्स फॉल होतं तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलं होतं की UV रेज, इन्फ्रारेड रेज अशा पद्धतीचे सुद्धा वेगवेगळे रेज इन्सिडेंट होत असतात. तर त्या रेजचं ॲब्सॉर्प्शन त्यांनी केलं पाहिजे, बिकॉज दीज रेज आर हार्मफुल फॉर द प्लांट. त्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा हाय टेम्परेचरच्या रिजनवरती तुम्हाला कव्हरिंग मटेरियल चूज करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं सिलेक्ट केलं पाहिजे. इन टेम्परेट रिजन, आणि जर तुमचं टेम्परेट रिजन असेल तर तिथं काय केलं पाहिजे की हीटचा जो लॉस आहे, आता काय झालेला आहे टेम्परेट रिजन म्हणजे काय, तुमचं टेम्परेचर तिथं लो असणार आहे, थंड हवेचं ठिकाण, आणि थंड हवेच्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे की हीट जी आहे ती प्रॉपरली ट्रॅप केली पाहिजे आणि तिथं होणारा जो हीट लॉस आहे ते त्यांनी काय केलं पाहिजे, बिअर केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने टेम्परेट रिजनसाठी कव्हरिंग मटेरियल तुम्ही सिलेक्ट करायचं. म्हणजे टेम्परेट रिजनसाठी असं कव्हरिंग मटेरियल पाहायचंय की जिचं हीट लॉस कमी व्हायला पाहिजे. आता सर्व्हिस लाईफ ऑफ मटेरियल, म्हणजे जेव्हा आपण सर्व्हिस लाईफ बघतोय की किती
किती वर्षापर्यंत तुमचं मटेरियल टिकू शकतं, तर फायबर ग्लास रेनफोर्स पॉलिस्टरचं जे ग्लास आहे FRP, तर हे FRPचे जे मटेरियल आहे ते 5 ते 12 वर्षापर्यंत टिकतं. त्यानंतर PC म्हणजे पॉलिकार्बोनेटचं जर तुम्ही शीट यूज करत असाल ॲज अ कव्हरिंग मटेरियल, तर ती सुद्धा 5 to 12 इयर्स पर्यंतची त्याची लाईफ पिरियड आहे. त्यानंतर जर तुम्ही बाकी सगळे कव्हरिंग मटेरियल जे तुम्हाला मग अशी लिस्ट केलं की पॉलिथिन असेल, पॉलिस्टर असेल, तुमचा FRP असेल, PC असेल, PE असेल, तर हे सर्व जे आहे तर त्याच्यामध्ये पॉलिथिनची सर्व्हिस लाईफ 2 to 6 मंथ पर्यंत असते आणि पॉलिथिन फिल्म इज स्टॅबिलाइज्ड विथ UV रेज, तर तेव्हा त्याची 2 to 3 इयर्स इतकी लाईफ एक्सटेंड होते. म्हणजे तुम्हाला सांगितलं की UV रेज स्टॅबिलाइज केलेली जर पॉलिथिन फिल्म असेल तर ती 2 ते 3 वर्षापर्यंत त्याचा लाईफ स्पॅन असू शकतो आणि तर नॉर्मली 2 to 6 असा त्याचा लाईफ स्पॅन असतो. तर सगळ्यात चांगल्या पद्धतीचं जर तुम्ही म्हणायला गेलं तर फायबर रेनफोर्स्ड पॉलिस्टरचे जे कव्हरिंग मटेरियल आहे त्याचा लाईफ स्पॅन जास्त आहे. आता रेडिएशन प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल म्हणजे आता जेव्हा तुमचे रेडिएशन्स फॉल होतात किंवा बीम ऑफ रेडिएशन इन्सिडेंट ऑन न्यू मटेरियल, तुमच्या कव्हरिंग मटेरियलवरती जेव्हा सोलर रेडिएशन्स फॉल होतात त्यातले पार्ट ऑफ रेडिएशन्स रिफ्लेक्टेड, म्हणजे काही प्रमाणामधली रेडिएशन्स रिफ्लेक्ट होतात, काही ॲब्झॉर्ब होतात आणि काही काय होतात ट्रान्समिट होतात इन ॲटमॉस्फिअर. तर अशा पद्धतीनं त्याचं स्प्लिटिंग होत असतं आणि ह्या रेडिएशन्सचं काय होतं मग तुम्ही हे सगळं त्या तुमच्या कव्हरिंग मटेरियलच्या कंपोजिशनवरती डिपेंड असतं की किती प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन झालं पाहिजे, किती ॲब्सॉर्ब केली पाहिजे आणि किती ट्रान्समिट केली पाहिजे. तर त्या कव्हरिंग मटेरियलच्या कंपोजिशनवरती, सरफेस ऑफ मटेरियल आणि रेडिएशन ॲब्सॉर्बिव्हिटीवरती सर्व डिपेंड असतं. म्हणजे तुम्ही किती हीट किंवा किती रेडिएशन्स कलेक्ट केले पाहिजेत आणि किती रिफ्लेक्ट केले पाहिजेत आणि किती ट्रान्समिट केले पाहिजेत, हे सर्व तुमच्या कव्हरिंग मटेरियलच्या कंपोजिशनवरती, त्याच्या सरफेसवरती, कशा पद्धतीचा सरफेस आहे, प्लेन आहे, करोकेटेड आहे, त्याच्यावरती आणि त्याची रेडिएशन्सची ॲब्सॉर्बिव्हिटीवरती डिपेंड असतं. इट्स ऑल्सो डिपेंड्स अपॉन द कंपोजिशन ऑफ मटेरियल, सरफेस ऑफ मटेरियल, जस्ट वेट, रिफ्लेक्टिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी व्हॅल्यूवरती सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे त्या मटेरियलचे आपण मगाशी जे पॉईंट सांगितले ते 3 पॉईंट इथं डबल आलेले आहेत. तर कंपोजिशन ऑफ मटेरियल, सरफेस ऑफ मटेरियल, रेडिएशन ॲब्सॉर्बिव्हिटी, रिफ्लेक्टिव्हिटी आणि ट्रान्झिटिव्हिटी व्हॅल्यूवरती डिपेंड असतं. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट मटेरियल, ओपेक मटेरियल आणि ट्रान्सलुसंट मटेरियल म्हणजे काय. आता ट्रान्सपरंट मटेरियल तर आपल्याला इथं सर्वात मोस्टली गरजेचं आहे, कारण की आपल्याला लाईट रेडिएशन्स तिथं फॉलो व्हायला पाहिजेत किंवा लाईट आपल्याला तिथं प्रॉपरली मिळायला पाहिजे. तर द मटेरियल अलाउड टू ट्रान्सफर लाईट इज कॉल्ड एज ट्रान्सपरंट मटेरियल अँड द मटेरियल रिफ्लेक्ट्स और ॲब्सॉर्ब द लाईट इज कॉल्ड ओपेक मटेरियल. आणि जेव्हा काही मटेरियल असे असतात की जे ट्रान्समिट द लार्ज पोर्शन ऑफ लाईट बट लाईट इज डिफ्यूज इन नेचर, म्हणजे ते काय करतात की लाईटला ट्रान्समिट करतात, जास्त प्रमाणामधली जी लाईट आहे ती ट्रान्समिट करतात आणि ती नेचरमध्ये डिफ्यूज होते. तर हे झालं ट्रान्सल्युसंट मटेरियल. तर ह्या 3 प्रकारच्या मटेरियलचा आपण कव्हरिंग मटेरियल म्हणून यूज करत असतो. आता जेव्हा आपण कव्हरिंग मटेरियलचे टाइप्स बघतो त्याच्यामध्ये PAR, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन्स, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन्सची रेंज 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर असायला पाहिजे. PAR ची रेंज किती असली पाहिजे, 400 नॅनोमीटर 700 नॅनोमीटर पर्यंतची वेव्हलेंथ त्याची असली पाहिजे. ट्रान्समिशन ऑफ PAR थ्रू पॉलिथिन कॅन व्हॅरी विथ ब्रँड अँड केमिकल ॲडिटिव्स. आणि जे पॉलिथिन तुम्ही तिथे यूज करता तर त्याच्यामधून ह्या PARचं, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन्सचं जे ट्रान्समिशन आहे ते प्रत्येक वेळी व्हॅरी होत असतं विथ द ब्रँड अँड केमिकल ॲडिटिव्स. त्या पॉलिथिनमध्ये कोणत्या प्रकारचं जे ब्रँड आहे, त्या पॉलिथिनचा ब्रँड कोणता आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या केमिकल ॲडिटिव्स आहे त्याच्यावरती त्या PARचं ट्रान्समिशन डिपेंड असतं. UV स्टॅबिलाइज्ड पॉलिथिन ज्या आहेत, UV स्टॅबिलाइज्ड पॉलिथिन त्या काय करतात, 87% PAR ट्रान्समिशन त्याच्या थ्रू होत असतं. UV स्टॅबिलाइज्ड पॉलिथिनमधून 87 PAR ट्रान्समिट होतं. आणि IR ॲब्झॉर्बिंग पॉलिथिन म्हणजेच इन्फ्रारेड ॲब्झॉर्बिंग, कारण की इन्फ्रारेड आपल्याला प्लांटपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये, तर ते पॉलिथिन काय करतं की IR जे रेज आहेत किंवा इन्फ्रारेड रेज आहेत ते ॲब्झॉर्ब करतं. आणि अशा पद्धतीचं पॉलिथिन काय करतं, 82% PAR ट्रान्समिट करण्याचं काम करतं. त्याचबरोबर IR ॲब्झॉर्बिंग पॉलिथिनचा यूज हा आहे की ते हीट लॉस सुद्धा रिड्यूस करतं. तर तुम्ही UV स्टॅबिलाइज्ड पॉलिथिन यूज करत असाल तर 87% फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन्सला ट्रान्समिट करू शकता आणि
जर IR ऍब्सॉर्बिंग पॉलिथिन असेल तर 82% पर्यंत. आता इथे एक चार्ट आहे, त्या चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणतं कव्हरिंग मटेरियल यूज केलं आणि ते किती लेअरमध्ये यूज केलं आणि तर ते किती प्रमाणात PAR ट्रान्समिट करू शकतं. हा जो चार्ट आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल मॅन्युअल लिहायचं आहे ना, त्यावेळी तुम्हाला हा चार्ट तिथे ड्रॉ करायचा आहे. तर ग्लास जर यूज करत असाल, जर तुम्ही 3.2 mm ची ग्लास यूज करत असाल 1 लेअरची, तर ते 88% PAR ट्रान्सफर करतं किंवा ट्रान्समिट करतं. आणि जर 2 लेअर तुम्ही यूज करत असाल तर तिचं काय होतं की 77 कमी होतं, कारण की तिथं तुम्ही 2 लेअर वापरलेले आहेत, म्हणजे त्याचं ट्रान्समिशन जे आहे PARचं फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह सोलर रेडिएशन्स, तर त्याला कमी होतं 2 लेअर वापरल्यावरती. जर तुम्ही लो आयनची ग्लास वापरत असाल तर तिथं 90 to 92% ट्रान्समिशन होतं. त्याच्यानंतर FRP मध्ये 88% होतं, पॉलिथिनमध्ये 87 मगाशीच सांगितलेलं आहे. जर तुम्ही पॉलिथिनमध्ये IR ऍब्झॉर्बिंग वापरत असाल तर 82 आणि जर तुम्ही स्टॅबिलाइज वापरत असाल तर 87. त्याच्यानंतर विनील असं वापरत असाल ॲज अ कव्हरिंग मटेरियल तर 91 आणि जर क्लिअर असेल आणि जर हेजी असेल तर 89. त्या PVC फिल्म जर तुम्ही PBF फिल्म जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर तिथं 92% आणि जर ॲक्रिलिक पॅनल्स यूज करत असाल तर 83% आणि PC म्हणजे पॉलिकार्बोनेट पॅनल्स यूज करत असाल तर 79% PRAचं ट्रान्समिशन तिथं होत असतं. तर हा जो टेबल आहे तो कव्हरिंग मटेरियल वरती किती पद्धतीत म्हणजे किती प्रमाणामध्ये PARचं ट्रान्समिशन होऊ शकतं हे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. इथपर्यंत समजलेलं आहे सगळ्यांना? आपण जे कव्हरिंग मटेरियल बघतोय ग्रीन हाऊसेस मध्ये, तर ते कोणत्या कोणत्या टाईपचे यूज केले जातात, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंडिशन्स पाहिल्या जातात आणि त्याच्यासाठीचं PAR रेडिएशन्सचे पर्सेंटेज साठीचा हा चार्ट आपण बघितला. लक्षात आलं का? इथपर्यंत समजलं नसेल तर विचारा. आपण सिलेक्शन ऑफ कव्हरिंग मटेरियल बघितलंय, कशा पद्धतीने सिलेक्शन केलं जातं, त्याची सर्व्हिस लाईफ किती असते कोणत्या कोणत्या मटेरियलची, आणि त्याप्रमाणे त्यानंतर रेडिएशन प्रॉपर्टीज आपण बघितली, म्हणजे कशी त्याची ऍब्झॉर्बिलिटी असली पाहिजे, त्यानंतर त्याचं सरफेस कसं असलं पाहिजे, त्याचं कंपोजिशन कसं असलं पाहिजे. त्यानंतर जे आपण PAR पाहिलं की फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स, त्याची वेव्हलेंथ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर असली पाहिजे. तर फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का रे? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन्स म्हणजे जे फोटोसिंथेसिससाठी लागणारे रेडिएशन जे आहेत किंवा जे रेडिएशन जे आहेत ते फोटोसिंथेसिससाठी अवेलेबल होणारी लाईट रेडिएशन्स म्हणजेच PAR, ते आपल्याला प्लांटसाठी किती जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होते, तर याबद्दलचे पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला ह्या टेबलमध्ये दिलेले आहे. तर तुम्हाला सांगितलं की UV स्टॅबिलाइज पॉलिथिन जर असेल तर 87% PAR ट्रान्समिट केली जाते आणि IR ऍब्सॉर्बिंग असेल तर 82%, आणि हा चार्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे. आता आयडियल सिलेक्टिव्ह कव्हरिंग मटेरियल, तर याच्यामध्ये बघा इट शुड, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं कव्हरिंग मटेरियल सिलेक्ट करत असता तर ते आयडियल कव्हरिंग मटेरियल आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं, तर इट शुड ऍब्सॉर्ब द स्मॉल ऑफ UV इन रेशो अँड कन्वर्ट ए पार्ट ऑफ इट टू फ्लोरसन्स इनटू विजिबल लाईट. ओके, तर जेव्हा तुम्ही आयडियल कव्हरिंग मटेरियल चूज करत असता किंवा सिलेक्ट करत असता तर त्याने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की त्याने UV रेडिएशन्सचं कमी प्रमाणामध्ये ऍब्सॉर्प्शन केलं पाहिजे, म्हणजे तुमच्या प्लांटपर्यंत UV रेज नाही पोचली पाहिजे. तर त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इट शुड ट्रान्समिट द विजिबल लाईट पोर्शन विच इज युटिलाइज्ड इन फोटोसिंथेसिस बाय प्लांट. आणि जे विजिबल लाईट जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये तुमच्या प्लांटपर्यंत युटिलाइज केली गेली पाहिजे, तर त्याचा पोर्शन लार्ज पोर्शन तिथं पोहोचला पाहिजे, जेणेकरून फोटोसिंथेसिससाठी ती विजिबल लाईट युटिलाइज केली जावी यासाठी. त्यानंतर तिसरं आहे की कॉस्ट ऑफ कव्हरिंग मटेरियल शुड बी मिनिमम. तुम्ही जे कव्हरिंग मटेरियल सिलेक्ट करत आहात तर त्याची कॉस्ट कमी असली पाहिजे. त्याचा सर्व्हिस लाईफ 10 to 20 इयर्स पर्यंतचा असला पाहिजे. आणि त्याचबरोबर इट शुड रिफ्लेक्ट अँड ऍब्सॉर्ब IR रेडिएशन्स विच आर हार्मफुल फॉर
प्लांट म्हणजे काय, तर तुमचे सिलेक्टिव्ह जे मटेरियल आहे त्याची आयडियालिटी कशी बघणार आपण, एकतर त्याने युव्ही रेज ना कमी प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब केलं पाहिजे, विजिबल लाईटला जास्त प्रमाणामध्ये प्लांट पर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून ते फोटोसिंथेसिससाठी युटिलाइज केलं जाईल, कॉस्ट त्याची कमी असली पाहिजे, सर्व्हिस लाईफ जास्त असली पाहिजे, आणि IR रेडिएशन्स म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन्सला सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे, ऍब्सॉर्ब केलं पाहिजे जेणेकरून ते प्लांट पर्यंत नाही पोहोचले पाहिजेत, बिकॉज इट इज हार्मफुल फॉर प्लांट. त्यानंतर आता आपले जे कव्हरिंग मटेरियल आहे, म्हणजेच त्याला आपण ग्लेझिंग मटेरियल असं सुद्धा म्हणू शकतो, तर याचे काही डिग्रेडेशन सुद्धा होत असतात. तर हे कसं काय होतं, म्हणजे आपण आता बघतोय की जेव्हा त्या ग्लेझिंग मटेरियलचे किंवा कव्हरिंग मटेरियलची जर लाईट ट्रान्समिटिव्हिटी जी आहे ती जर कमी झाली तर त्याला आपण म्हणू शकतो की वेदर ॲबिलिटी. तर काय होऊ शकतं, ग्लेझिंग मटेरियलचं डिग्रेडेशन झाल्यामुळे तुम्हाला तिथं लाईटचं ट्रान्समिटिव्हिटी प्रॉपरली अवेलेबल होत नाही. म्हणजे समजा तुमचं बाहेरचं जे कंडिशन आहे, ग्रीन हाऊसच्या आउटर साईडच्या कंडिशनला ते बिअर नाही करू शकलं आणि ते डिग्रेड झालं किंवा खराब झालं, तर तुम्हाला मग सांगितलं होतं की डस्टचं कलेक्शन असेल किंवा अलगी त्याच्यावरती प्रोडक्ट होत असेल, तर अशा पद्धतीनं तिथं काय होऊ शकतं, शेडिंग होऊ शकतं आणि त्यामुळे लाईटची ट्रान्समिटिव्हिटी कमी होऊ शकते. तर डिग्रेडेशनचा हा लॉस आहे. त्याच पद्धतीनं ग्लास हॅव्हिंग क्वालिटी टू रिटेन द ट्रान्समिटिव्हिटी बट प्लास्टिक ग्लेझिंग जनरली डिग्रेडेड बाय UV रेज. ग्लास जो आहे तो UV रेज ना बिअर करू शकतो, पण जर प्लास्टिक तुम्ही यूज करत असाल तर ते UV रेज असतील किंवा टेम्परेचर किंवा एअर पोल्युटंटला प्रॉपरली त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ते इझिली डिग्रेडेड होऊ शकतात, पॉलिथिन किंवा प्लास्टिक ग्लेझिंग मटेरियल. त्यानंतर एनी ऑर्डिनरी पॉलिथिन फिल्म इज फास्ट डिग्रेडेड बाय UV रेज. मला आता सांगितलं की पॉलिथिन मटेरियल जिथं जिथं यूज केलेलं आहे ते UV रेजमुळे जास्त लवकर डिग्रेड होतं अँड बिकम ब्रिटल अँड लुजेस स्ट्रेंथ अँड युटिलिटी. ते तुटण्याची शक्यता असते, खराब होण्याची शक्यता असते. PE टाईपचे जे फिल्म्स आहेत किंवा आपण त्याला पॉलिथिन असं म्हणतो, तर 3-4 महिन्यापर्यंतच ते टिकतात. जर त्याला प्रॉपरली UV स्टॅबिलायझेशन केलं नसेल तर ते 3 ते 4 महिन्यातच खराब होण्याची शक्यता असते, डिग्रेडेशन त्याचं होऊ शकतं. सो इट incorporate with UV stabilizer for increasing service life is about more than 2 years. म्हणजे तुम्ही PE फिल्म्सचं UV स्टॅबिलायझिंग केलं पाहिजे जेणेकरून त्याची 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त लाईफ इन्क्रीज होत असते. आता जे टाइप्स आहेत किंवा जे कव्हरिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये मी मगाचपासून आपण नावं घेतलीये की पॉलिव्हिनिल क्लोराइड असेल, रेनफोर्स्ड प्लास्टिक म्हणजे FRP, PC म्हणजे पॉलिकार्बोनेट, E म्हणजे पॉलिथिन असेल, आणि PVF म्हणजे पॉलिव्हिनिल फ्लोराइड, त्यालाच आपण तेलदार फिल्म असं पण म्हणतात. तर हे बघा कशा पद्धतीचं असतं. जे पॉलिव्हिनिल फ्लोराइड आहे तर त्याच्यामध्ये लॉंगर पिरियड पर्यंत ट्रान्समिटिव्हिटी मेंटेन करण्याची क्वालिटी असते. तर तुम्ही पॉलिव्हिनिल फ्लोराइड वापरत असाल ॲज अ कव्हरिंग मटेरियल तर तिथं लाईट ट्रान्समिटिव्हिटी जास्त असते. आणि पॉलिव्हिनिल क्लोराइड म्हणजे PVC, PVF आणि PVC वेगळं आहे. PVC जे आहे ते डस्ट अक्युम्युलेशनसाठी ससेप्टेबल आहेत. तर PVC इज वर्ल्ड्स 3rd मोस्ट वाइडली प्रोड्युस्ड सिंथेटिक प्लास्टिक पॉलिमर. ही जस्ट एक इन्फॉर्मेशन आहे की PVC जे आहे तर हे तुम्ही डस्ट अक्युम्युलेशन जर होत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही PVC तिथं वापरले पाहिजे. FRP म्हणजेच फायबर रेनफोर्स्ड प्लास्टिक, तर हे शीटमध्ये अवेलेबल असतं. FRP फायबर रेनफोर्स्ड प्लास्टिक, तर हे काय करतं, इट लुजेस देअर ट्रान्सपरन्सी fast within 2 to 3 years, but the panel surface is covered with the thin layer of PVF, then light transmission checked. तर याच्यामध्ये काय होत असतं FRP मध्ये, तर त्याची ट्रान्सपरन्सी 2 ते 3 वर्षामध्ये कमी कमी होत जाते. तर अशा वेळी तुम्ही त्याच्यावरती एक PVFचा थिन लेअर दिला पाहिजे जेणेकरून मग तिथं ट्रान्सपरन्सी त्याची कमी होणार नाहीये आणि लाईट ट्रान्समिशनचे चेक केलं जाईल. तर काय केलं पाहिजे, FRP च्या शीट्सवरती PVF म्हणजे पॉलिव्हिनिल फ्लोराइडचे थिन लेअर प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यानंतरचा जो आहे पॉलिकार्बोनेट, पॉलिकार्बोनेट जे आहे ते सुद्धा पॅनलमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. ट्विन वॉल म्हणजे 2 वॉलमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय UV रेज बट कोटिंग ऑफ ॲक्रिलिक मिनिमाइज द लॉस ऑफ लाईट. तर ह्याच्यामध्ये काय होतं, पॉलिकार्बोनेटवरती जे UV रेजचा अफेक्ट जास्त प्रमाणामध्ये जास्त लवकर होत असतं आणि त्यामुळे ते डिग्रेड होण्याची शक्यता असते. तर तिथं तुम्ही ॲक्रिलिकचा कोटिंग केलं पाहिजे जेणेकरून हीट लॉस होणार नाही. ॲक्रिलिक थिन वॉल पॅनल्स रेजिस्ट वेदर ॲबिलिटी टू ग्रेट एक्सटेंट, आणि जे ॲक्रिलिकचे थिन वॉल पॅनल्स आहेत ते वेदर ॲबिलिटीला रेजिस्ट करण्याची त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीचे क्वालिटी असते.
तर आता हे बघा ऍक्रिलिक शीट जे मी तुम्हाला म्हटलं तर ते अशा पद्धतीने असतात. ऍक्रिलिक शीट्स आणि पॉलीकार्बोनेट जेव्हा पाहतो आपण तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं कॉलम्स असतात. हे पॉलीकार्बोनेट टाइपचे पॅनल्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्यानंतर FRP फायबर रेनफोर्सचे प्लास्टिक शीट अशा पद्धतीने असतात बघा. त्यानंतर हे PVC म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड आहे आणि नंतर हे आहे पॉलिव्हिनिल फ्लोराईड. हे किती पातळ आहे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याचं कंपोजिशन जे आहे मटेरियलचं ते किती डिफरंट आहे. त्यानंतर पॉलीकार्बोनेटचे पॅनल्स अशा पद्धतीचे सुद्धा असतात. तर लक्षात आलं, जेव्हा आपण पॉलिव्हिनिल फ्लोराईड बघितलं तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ट्रान्समिटिव्हिटीचा लॉंगर पिरियड त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. पॉलिव्हिनिल फ्लोराईड याच्यामध्ये ट्रान्समिटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये होणारच, कारण की इथे बघा कंपोजिशन किती त्याचं लाइटर वेट आहे किंवा त्याचं कंपोजिशन किती सॉफ्ट आहे आणि त्याच्यामधून लाईटची ट्रान्समिटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये होत असते पॉलिव्हिनिल फ्लोराईडची. त्यानंतर आपण जे दुसरा बघितलं की पॉलिव्हिनिल क्लोराईड, तर त्याच्यामध्ये डस्ट अक्युमुलेट होऊ शकते पॉलिव्हिनिल क्लोराईड. त्यानंतर जे ऍक्रिलिक शीट जे आपण बघितलं तर ते जे आहे ते वेदर ॲबिलिटीला प्रॉपरली ते काय करू शकतात की बिअर करू शकतात ऍक्रिलिक शीट. त्यानंतर पॉलीकार्बोनेट पॅनल जे आहेत, पॉलीकार्बोनेट पॅनल जे आहे ते UV रेजला बिअर करू शकत नाही, त्यासाठी आपण त्याच्यावरती काय करत असतो ऍक्रिलिकचा थिन लेअर प्रोव्हाइड करत असतो. लक्षात आलं, तर अशा पद्धतीचे कव्हरिंग मटेरियल्स आपण इथं प्रोव्हाइड करत असतो फॉर ग्रीन हाऊस सिस्टीम. तर ग्रीन हाऊस साठीचे कव्हरिंग मटेरियल बद्दल समजलं का, त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जातं किंवा कोणते कोणते टाइप्स आहेत, कोणत्या कोणत्या पॅनल्स किंवा कोणते कोणते शीट्स ग्रीन हाऊसच्या कव्हरिंग मटेरियलसाठी यूज केले जातात. तर आता ह्याच्यासाठीच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. जेव्हा ग्लास असेल किंवा पॉलिथिन असेल, त्यानंतर तुमचं फोर्स फायबर रेनफोर्स्ड चे पॉलिस्टर असतील किंवा ऍक्रिलिक असेल तर त्यासाठीच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. तर ग्लाससाठी कॉस्ट पर स्क्वेअर फीट किती असते, 15 ते 20 रुपये ग्लाससाठी पर स्क्वेअर फीट. पॉलिथिन जर असेल तर 2.5 रुपये आणि जर FRP असेल तर 15 रुपये आणि ऍक्रिलिकचा जर तुम्ही वापर करणार असाल तर 25 रुपये. तर ही झाली कॉस्ट. तुमच्या याच्यावरून लक्षात आलं असेल की पॉलिथिन लेस एक्सपेन्सिव्ह आहे आणि सगळ्यात जास्त ऍक्रिलिकच्या मटेरियलसाठी कॉस्ट जास्त आहे. त्यानंतर ग्लासचा लाईफ पिरियड बघा 15 वर्षे, पॉलिथिन 2 ते 3 वर्ष आणि FRP 2 ते 3 वर्ष आणि ऍक्रिलिक 10 ते 15 वर्ष. म्हणजे ग्लास आणि ऍक्रिलिक टाइपचे जे पॅनल्स आहेत ते जर तुम्ही यूज करत असाल तर तुमच्या ग्रीन हाऊसचा लाईफ पिरियड जो आहे तो जास्त असणार आहे. पॉलिथिन आणि रेनफोर्स जे आहे ते 2 to 3 इयर्स पर्यंत आहे. त्यानंतर ट्रान्समिटिव्हिटी बघा कुठे जास्त होते, तर ग्लासमध्ये लाईटची ट्रान्समिटिव्हिटी जास्त होते 90% ट्रान्समिटिव्हिटी इन पर्सेंट. पॉलिथिन मध्ये 88%, FRP मध्ये 65 to 90 आणि ऍक्रिलिक मध्ये 83. आता वेट बघा लक्षात येईल तुमच्या, पॉलिथिन सगळ्यात कमी, पॉलिथिन मध्ये लाईट वेट आहे, FRP आणि ऍक्रिलिक मध्ये मीडियम वेट आहे आणि ग्लासचं वेट हेवी आहे. त्याचबरोबर हँडलिंगसाठी ग्लास डिफिकल्ट आहे कारण की त्याच्यामध्ये ब्रेकेजेस इझिली होऊ शकतात. पॉलिथिन आहे ते इझी तुम्ही हँडल करू शकता. FRP आणि ऍक्रिलिक टाइपचे शीट्स सुद्धा तुम्ही इझिली हँडल करू शकता. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगसाठी बघा, ग्लासच मॅन्युफॅक्चरिंगसाठी डिफिकल्ट आहे, पॉलिथिन मॅन्युफॅक्चरिंगसाठी इझी आहे आणि FRP आणि ऍक्रिलिक टाइपचे शीट्स मीडियम आहेत. त्याचप्रमाणे फ्रेमवर्क जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा ग्लाससाठीचं फ्रेमवर्क करणं हेवी आहे आणि पॉलिथिनचं फ्रेमवर्क तुम्ही लाईटली करू शकता, FRP असेल किंवा ऍक्रिलिकचं लाईट टू मीडियम करू शकता. आता रिसायकलिंग, ग्लासचं रिसायकलिंग करता येत नाही, पॉलिथिनचं रिसायकलिंग करता येतं सगळ्यांना माहिती आहे, FRP आणि ऍक्रिलिकचं सुद्धा रिसायकलिंग करता येत नाही. फ्लेक्झिबिलिटीसाठी सांगितलं की तुम्ही साईज एक्सटेंड करू शकता किंवा कमी करू शकता, तर ते तुम्ही फक्त पॉलिथिन बरोबरच करू शकता. त्या ग्रीन हाऊसेस साईज ची फ्लेक्झिबिलिटी कमी जास्त करू शकता. ग्लास, FRP आणि ऍक्रिलिक टाइपचे शीट्स आहेत ते रिजिड असतात. लक्षात आलं, हे रिजिड असतात त्यामुळे त्याला तुम्ही फ्लेक्झिबल करू शकत नाही, त्याच्या साईज मध्ये
ऍड एक्सटेन्शन करू शकत नाही. डिफिकल्ट इन ग्लास वर्क. त्यानंतर पॉलिथिनसाठी इझी आहे आणि FRP आणि acrylic साठी सुद्धा फिटिंग डिफिकल्ट आहे. आणि डिग्रेडेशन रेट जो आहे तो सगळ्यात जास्त पॉलिथिन सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आणि फास्टली डिग्रेड होतं. FRP सुद्धा फास्टली डिग्रेड होतं. ऍक्रिलिक जो आहे तो स्लोली डिग्रेड होतं. तर UV रेज आणि IR रेजना ऍब्सॉर्प्शन करण्याची क्वालिटी ऍक्रिलिक मध्ये जास्त असते आणि ग्लासमध्ये सुद्धा. तर त्यामुळे ग्लासचं डिग्रेडेशन जास्त लवकर होत नाही. तर त्याचा डिग्रेडेशन रेट जो आहे तो स्लो आहे. समजलं? तर अशा पद्धतीच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. तर इम्पॉर्टंट ग्लेझिंग मटेरियलमध्ये तुम्ही ग्लास, PE म्हणजे पॉलिथिन, FRP फायबर रेनफोर्स्ड पॉलिस्टर आणि ऍक्रिलिक हे 4 जे कव्हरिंग मटेरियल आहेत त्याच्या ह्या प्रॉपर्टीज ह्या चार्टमध्ये बघितलेल्या आहेत. समजलेलं आहे? व्हिडिओ ऑन करा. आज 2 एक्सरसाइज झालेल्या आहेत. दुसरी एक्सरसाइज अर्धीच झालेली आहे. म्हणजे फक्त आपलं कव्हरिंग मटेरियल बघितलेलं आहे. आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये टाइप ऑफ ग्रीन हाऊसेस बघितलं. आपलं लेक्चर पण झालं होतं त्याच्यावरती. फक्त नवीन ऍड काय झालं होतं की महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये जे टाइप्स पडतात ते GH1, GH2 आणि GH3. त्यानंतर कव्हरिंग मटेरियल बघितलं. त्याच्यामध्ये सिलेक्शन असेल त्याचं डिग्रेडेशन असेल किंवा त्याचा लाईफ स्पॅन असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक चार्ट बघितला आपण जे आपण फोटो सिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशनसाठी चार्ट बघितला. त्याची ट्रान्समिटिव्हिटी बघितली आणि त्याच्यानंतर लास्टला आपण मेन 4 टाईपचे जे कव्हरिंग मटेरियल आहेत त्याच्यासाठीच्या प्रॉपर्टीजचा टेबल बघितला ज्याच्यामध्ये कॉस्ट असेल, त्याची ट्रान्समिटिव्हिटी असेल, त्याची ड्युरेशन पिरियड असेल. तर हे सर्व आपण त्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये काही कळालं नाही पॉईंट असं काय असेल तर विचारा. पुढच्या लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन मटेरियल घेणार आहे. आज आपलं कव्हरिंग मटेरियल